नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या सेशनमध्ये आपण 125 प्लस रूल्सला सुरुवात करत आहोत. संपूर्ण 125 प्लस रूल्स आपण घेणार आहोत. त्यापैकी आजचा आपला पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आपण पहिले 25 नियम कव्हर करणार आहोत. हे सर्वचे सर्व नियम येणाऱ्या सर्व एक्झामिनेशनसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. कारण याच नियमांचा वापर करून विविध प्रकारचे फिल इन द ब्लँक्स किंवा एरर डिटेक्शन किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन TCS किंवा IBPS किंवा MPSC पॅटर्नद्वारे होणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे हे नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या नियमाला. पहिला नियम असा आहे की मित्रांनो, जेव्हा टू हा प्रपोजिशन आपल्या समोर सेंटेन्समध्ये असतो, या टू नंतर जर एखादा व्हर्ब वापरलेला असेल तर तो फर्स्ट फॉर्ममध्ये असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो की एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये जर टू प्रिपोजिशन आहे, तर या टू प्रिपोजिशन नंतर एखादा व्हर्ब येत असेल तर तो V1 असला पाहिजे, तो फर्स्ट फॉर्ममध्ये असला पाहिजे. तसा असेल तर आपलं सेंटेन्स बरोबर असेल, अदरवाईज आपलं सेंटेन्स जे आहे ते चुकीचं होईल. TCS किंवा IBPS किंवा MPSC पॅटर्नद्वारे ज्या परीक्षा घेण्यात येतात, त्यामध्ये मुद्दाम सेंटेन्स कशाप्रकारे चुकवलं जातं, तर त्यामध्ये हा जो टू दिलेला असतो, या टू नंतर आपल्याला मुद्दाम ते V2 लिहून देतात किंवा V3 लिहून देतात. अशा परिस्थितीत ते पूर्णतः चुकीचं असतं किंवा V1ला S किंवा ES जोडून देतात, हे पण चुकीचं आहे. आपल्याला फक्त आणि फक्त काय पाहिजे मित्रांनो? V1 पाहिजे. आणि हाच आपला पहिला नियम आहे. या नियमावर यापूर्वी अनेक प्रश्न विचारून झालेले आहेत, पुढे देखील विचारले जातील. त्यामुळे आपण टॉप प्रायोरिटी या रूलला दिलेली आहे. वाचून दाखवतो. सामान्यतः टू नंतर व्हर्ब हा V1 असतो. TCS, IBPS, MPSC पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये या टू नंतर V2, V3 किंवा ING वापरून वाक्य चुकवले जाते. तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की या सेंटेन्समध्ये एक्झॅक्टली कोणता एरर आहे किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये टू नंतर एक्झॅक्टली आपल्याला कळायला पाहिजे की दिलेल्या 4 ऑप्शन्समधनं जो V1 आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. बघा, काही सेंटेन्सेस आहेत या नियमावर. इन स्कूल वी हॅव टू एनरोल इन स्पोर्ट्स अँड म्युझिक क्लासेस. स्कूलमध्ये, शाळेमध्ये आपल्याला एनरोल करावं लागतं. कशासाठी? स्पोर्ट्स आणि म्युझिक क्लासेससाठी एनरोल करावं लागतं. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, हा टू आहे. या टू नंतर एनरोल्ड जर तुम्ही पाहिला तर तो V2 आहे आणि एनरोल्ड V2 हा चुकीचा आहे. V1 पाहिजे आणि V1 काय असेल मित्रांनो? V1 असेल एनरोल. आणि आता आपलं हे सेंटेन्स काय होईल? बरोबर होईल. हे आपल्या लक्षात आलं असेल. या प्रकारचे प्रश्न आपल्याला IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये विचारले जातात. किंवा मग याच सेंटेन्सचा आणखी एक कॉपी घेऊन दुसरं सेंटेन्स बनवलं जातं. त्यामध्ये टू नंतर एनरोल हा V1 दिला जातो आणि विचारलं जातं की या दोन सेंटेन्सेसपैकी कोणतं सेंटेन्स योग्य आहे, करेक्ट आहे, अप्रोप्रिएटली करेक्ट आहे, विचारलं जातं MPSC पॅटर्नच्या एक्झामिनेशन्समध्ये. पुढचं सेंटेन्स बघा. द कंपनीज डिसिजन टू इश्यूड बोनस शेअर्स क्लिअरली इंडिकेट्स द मॅनेजमेंट्स कॉन्फिडन्स अबाउट द फ्युचर. मॅनेजमेंटचा जो फ्युचरबद्दल कॉन्फिडन्स आहे, तो कंपनीच्या या डिसिजनमध्ये दिसतोय की त्यांनी काय इश्यू केलेला आहे? बोनस इश्यू केलेला आहे. या सेंटेन्समध्ये सुद्धा आपण पाहू शकतो मित्रांनो, हा टू आहे. या टू नंतर हा जो इश्यूड आहे, हा इश्यूड काय आहे? V2 आहे. इथे काय पाहिजे? V1. V1 पाहिजे म्हणजे काय पाहिजे मित्रांनो? फक्त इश्यू पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स या ठिकाणी काय होईल? बरोबर होईल. तिसरं सेंटेन्स बघा. आता तिसऱ्या सेंटेन्समध्ये आपल्याला शोधायचं आहे की टू नंतर V1 वापरलेलं आहे का? असेल तर बरोबर, नसेल तर चुकीचं. बघा. द चेअरमन ऑफ ऑल लार्ज पब्लिक सेक्टर बँक्स मेड विथ सिनियर RBI ऑफिशियल्स टू गिव्हिंग देअर. आता या ठिकाणी गिव्हिंग जो आहे, हा ING फॉर्ममध्ये वापरलेला आहे. हा चुकीचा आहे. या ठिकाणी फक्त काय पाहिजे? गिव्ह पाहिजे. आणि गिव्ह काय असेल मित्रांनो? V1 असेल. आणि आता आपली ही सेंटेन्सेस जी आहेत ती करेक्ट झालेली आहे. या प्रकारची ही एरर डिटेक्शनची जी प्रश्न आहेत, त्यामध्ये कोणता एरर होता? टू नंतर V1 नव्हता, की जो पाहिजे होता. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. यामध्ये टू नंतर कुठे ING वापरलेला आहे, कुठे V2 वापरलेला आहे. त्यामुळे ते सेंटेन्सेस काय होतील? चुकीचे होतील, एररनेस सेंटेन्स होतील. ऑलराईट, क्लिअर आहे? पुढे बघा. ही 2 सेंटेन्सेस आहेत. या 2 सेंटेन्सेसमध्ये एक्झॅक्टली काय एरर आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आता बघा, आपल्याला क्लिअरली माहिती आहे की टू नंतर V1 चेक करायचं आहे. तर मग द गव्हर्नमेंट ऑफिशियल हॅव मेट हेड्स ऑफ कमर्शियल बँक्स लेटर दिस वीक टू गॉट. आता इकडे बघा, टू नंतर गॉट जो आहे तो V2 आहे, चुकीचा आहे. काय पाहिजे मित्रांनो? गेट. गेट काय असतो? V1 असतो. त्यानंतर इथे इकडे बघा, इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टूड. अंडरस्टूड काय आहे मित्रांनो? अंडरस्टूड आहे V2. V2 काय होईल? चुकीचा. या ठिकाणी काय पाहिजे? अंडरस्टँड पाहिजे. अंडरस्टँड काय आहे? V1 आहे. आणि आता आपलं हे सेंटेन्स काय होईल? बरोबर. ऑल राईट, क्लिअर? बघा, पुढचा नियम काय आहे की टू नंतर VING देखील वापरला जातो. पहिला नियम असा होता की टू नंतर V1 वापरला गेला पाहिजे. काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की त्यामध्ये आपल्याला टू नंतर व्हर्बचा ING फॉर्म यूज करावा लागतो. मग कोणकोणती परिस्थिती आहे की ज्यामध्ये टू नंतर आपल्याला ING फॉर्म यूज करावा लागतं? तर ज्यावेळेस डेडिकेटेड टू येईल, ज्यावेळेस कमिटेड नंतर टू येईल, ज्यावेळेस एम, इज, आर, वॉज, वेअर नंतर युज्ड टूचा वापर होईल, त्यानंतर आपल्याला त्या टू नंतर व्हर्ब ING फॉर्ममध्ये वापरायचा आहे. ज्यावेळेस ॲडिक्टेड टू असेल, त्यानंतर जो टू आहे त्या टू नंतर आपल्याला व्हर्ब ING फॉर्ममध्ये यूज करायचा आहे. डेडिकेटेड टू नंतर ING यायला पाहिजे.
ॲडिक्टेड टू नंतर आय-एन-जी यायला पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं एम, इज, आर, वॉज, वेअर नंतर जर युज्ड टू असेल, तर व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये जाणार आहे? आय-एन-जी फॉर्ममध्ये जाणार आहे. या ठिकाणी बरंच लिहून दिलेलं आहे बघा. ॲडिक्टेड टू म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला कशाचं तरी व्यसन असतं. जो व्यक्ती व्यसनी आहे, व्यसन जडलेला आहे, ॲडिक्टेड टू आणि त्या टू नंतर कुठल्या क्रियेचं त्याला व्यसन आहे, ती क्रिया आय-एन-जी फॉर्ममध्ये येणं आवश्यक आहे. अकस्टम्ड म्हणजे काय? एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलेला आहे किंवा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा यूज टू झालेला आहे. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सवयीचा झालेला आहे. त्यानंतर कन्फेस केलं जातं बघा. त्याला आपण म्हणतो कन्फेस्ड टू. त्यानंतर डेडिकेटेड टू काहीतरी आपण डेडिकेट करतोय, समर्पित करतोय. विथ व्हिव टू कोणत्यातरी व्ह्यूने पर्स्पेक्टिव्हने आपण बघतोय. लुक फॉरवर्ड टू म्हणजे आपण जनरली त्या कोणत्या नजरेने तिथे बघतोय किंवा पॉझिटिव्ह होप्सने, आशेने आपण बघतोय. मिजार वॉज वर नंतर जर युज्ड टू असेल तर त्या टू नंतर आय-एन-जी फॉर्म यायला पाहिजे. गेटिंग नंतरही युज्ड टू असेल तरी आपल्याला त्या टू नंतर आय-एन-जी फॉर्म वापरायचा आहे बघा. ॲडिक्टेड टू असेल तर यानंतर जर तुम्ही व्ही वापरला मित्रांनो तर ते काय होईल? चुकीचं होईल. यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे? व्हर्बचा आय-एन-जी फॉर्म वापरायचा आहे. अकस्टम टू सांगितलं तुम्हाला आता सवयीचं असणे. यानंतर देखील जर तुम्ही व्ही वापरला किंवा पाहिला तर ते चुकीचं होईल. यासोबत आपल्याला काय यूज करावं लागेल? व्ही-आय-एन-जी यूज करावं लागेल म्हणजे व्हर्बचा आय-एन-जी फॉर्म यूज करावा लागेल. कन्फेस करणे आपण कन्फेस करतोय ना, म्हणजे आपण सांगतोय की हो ही चुकी मी केली, ॲडमिट करतोय आपण. डेडिकेटेड टू समर्पित करणे, विथ व्ह्यू टू एखादा पर्स्पेक्टिव्हने पाहणे. लुक फॉरवर्ड टू हा फार महत्त्वाचा शब्द आहे बघा. त्याचे खालचे 3 आहेत ना, हे फार महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व एम-पी-एस-सीच्या परीक्षेत पण विचारून झालेलं आहे. टी-सी-एसच्या परीक्षांमध्ये पण विचारून झालेलं आहे. आय-बी-पी-एस पण नेहमी या पॅटर्नवर आपल्याला प्रश्न विचारते. कारण इथे चुका होण्याच्या संभावना खूप जास्त असतात. कारण फक्त आपल्याला एवढंच माहिती असतं की टू नंतर व्ही वापरला पाहिजे. परंतु टू नंतर व्ही-आय-एन-जी काही केसेसमध्ये यूज केला जातो. कोणत्या केसेसमध्ये? ॲडिक्टेड नंतर जो टू येतो त्यामध्ये व्ही-आय-एन-जी. अकस्टम्ड नंतर जो टू येतो त्यानंतर व्ही-आय-एन-जी. विथ कुठला आहे? विथ व्हिव टू नंतरही आपण काय घेतो? आय-एन-जी. फॉरवर्ड टू नंतरही आपण काय घेतो? आय-एन-जी घेतो. त्यानंतर आपण पाहिला डेडिकेटेड टू किंवा कन्फेस टू नंतरही आपण काय घेतो? व्हर्ब आय-एन-जी फॉर्ममध्ये घेतो. हे सर्व फार महत्त्वाचं आहे आणि बघा आता याच्यावर कोणकोणती प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, इट हॅज बीन रिपोर्टेड दॅट पीपल आर ॲडिक्टेड टू, की लोक जे आहे ते ॲडिक्टेड आहे आणि ॲडिक्टेड नंतर हा जो टू आहे, या टू नंतर हा जो व्ही वापरलेला आहे हा चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे मित्रांनो? स्मोकिंग आय-एन-जी फॉर्ममध्ये पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज लुकिंग फॉरवर्डचा हा जो टू आहे, या टू नंतर हा जो चेंजिंग आहे, हा या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आय-एन-जी फॉर्ममध्ये आहे. द फार्मर्स ऑफ द विलेज आर यूज्ड टू. आर आहे आणि त्यानंतर यूज्ड टू आहे. हा आर जर नसता आणि जर यूज्ड टू असता तर कमिट जो आहे तो व्ही1 बरोबर असता. परंतु या यूज्ड टूच्या आधी आर, एम, इज, आर असं जर असेल तर मग हा कमिट जो आहे हा चुकीचा असेल. या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल मित्रांनो? आय-एन-जी फॉर्म यूज करावा लागेल. दॅट इज कमिटिंग. पुढे बघा. आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर द थीफने कन्फेस केलं. कन्फेस करणे म्हणजे कबूल केलं त्याने. टू स्टील की त्याने चोरलं होतं. स्टील व्ही1 आहे, चुकीचा होईल. कन्फेस्ड टू नंतर आपल्याला काय यूज करावं लागेल? व्हर्ब आय-एन-जी फॉर्ममध्ये यूज करावा लागेल म्हणजे स्टीलिंग. मोस्ट ऑफ द पीपल आर डेडिकेटेड टू नंतरचा जो हेल्प व्ही1 आहे चुकीचा आहे. डेडिकेटेड नंतर जो टू येतो तो काय असला पाहिजे मित्रांनो? आय-एन-जी फॉर्ममध्ये असला पाहिजे. हेल्पिंग हे दिसतंय सगळ्यांना? हेल्पिंग ओके दिसतंय. तो अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो रूल नंबर 2. रूल नंबर 3 आहे रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे काय? की ज्या ठिकाणी वाक्यामध्ये केवळ एकाच शब्दाचा वापर व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी त्या अर्थाचे 2 शब्द वापरले जातात आणि त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. ज्या ठिकाणी केवळ एकाच शब्दाची गरज आहे, तिथे 2 शब्द अननेसेसरीली यूज केले जातात आणि त्यामुळे गोंधळ होतो. त्यामुळे काय होते? रिडंडन्सी होते. अशी रिडंडन्सी आपल्याला टाळायची असते आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सी आणि आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये फार जास्त वेळेस विचारले गेलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या. बघा, कोणकोणती रिडंडन्सी आहे? जसं की आपल्याला माहिती असेल मित्रांनो, की रिटर्न या शब्दाचा अर्थ काय होतो? तर रिटर्न या शब्दाचा अर्थ होतो परत येणे. रिटर्न या शब्दाचा अर्थ काय होतो? परत येणे. आणि आपण जर रिटर्न या शब्दासोबत बॅक हा शब्द वापरला, तर बघा, रिटर्न या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आत्ताच सांगितला, परत येणे. आणि बॅक म्हणजे काय? तर बॅक म्हणजे परत, पुन्हा. मग बघा याचा अर्थ होईल परत येणे, परत.
जेव्हा आपण रिटर्न बॅक म्हणणार तेव्हा परत येणे परत, परत येणे परत याचा काही अर्थ प्रॉपर होत नाहीये. म्हणजे एक शब्दाचा वापर व्हायला पाहिजे होता. फक्त कुठला? रिटर्न. तर ते काय करतायत रिटर्न आणि बॅक दोन्ही शब्दांचा वापर करून सेंटन्स बनवत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला कळणं फार आवश्यक आहे, की रिटर्न सोबत बॅक हा शब्द कधीच यूज केला जात नाही. केलेला असेल तर ते सेंटन्स पूर्णतः चुकीचं असेल. बघा, एव्हरीवन शॉक्ड प्रत्येक जण शॉक झाला व्हेन ही रिटर्न जेव्हा तो परत आला बॅक फ्रॉम दी USA येस्टरनाईट काल रात्री तो परत आला. त्यामुळे प्रत्येकजण काय झाला? शॉक झाला. व्हेन ही रिटर्न. आता रिटर्न म्हणजेच काय? परत आला. इथे रिटर्न V2 आहे म्हणून काय? परत आला. मग हा बॅक जो आहे तो याच्यासोबत घ्यायला नको. म्हणून रिटर्न या शब्दासोबत बॅक येत नाही. रिव्हर्ट या शब्दासोबत सुद्धा बॅक शब्द वापरला जात नाही. रिप्लाय नंतर सुद्धा आपण बॅक या शब्दाचा वापर करत नाही. पुढे बघा, द ऑफिस विल ओपन टुमॉरो ॲट 9 AM इन द मॉर्निंग. आता बघा, एकतर आपण एएम म्हणतोय. एएम म्हणजे काय? दुपारपूर्वीची घटना किंवा दुपारपूर्वीचा वेळ. अँटी मेरिडियन आपण म्हणतो. एएम म्हणजे काय? अँटी मेरिडियन. अँटी म्हणजे आधी आणि मेरिडियन म्हणजे मध्यान्ह. मध्यान्हाचा आधीचा जो टाईम. मध्यान्हाचा आधी म्हणजे दुपारी 12 वाजेचा जो टाईम आहे त्याच्या आधीचा टाईम. मग दुपारी 12 वाजेच्या आधीचा टाईम कसला असणार आहे? सकाळचा असणार आहे. मग जर आपण एएम नमूद करतोय, एएम मेन्शन करतोय, तर मॉर्निंग मेन्शन करण्याची गरज नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी ॲट नंतर 9 एएम जर आहे, तर हा पुढचा इन द मॉर्निंग जो म्हटलेला आहे, तो अननेसेसरी आहे, अनावश्यक भाग आहे. त्या भागाची लिहिण्याची या ठिकाणी अजिबात गरज नव्हती, परंतु तो लिहून या ठिकाणी एक रिडंडन्सी क्रिएट करण्यात आली आणि तोच आपला सर्वात मोठा काय आहे? एरर आहे. म्हणून एएम असेल तर मॉर्निंग लिहिण्याची गरज नाही आणि पीएम असेल तर नाईट किंवा इव्हनिंग लिहिण्याची अजिबात गरज नाही. कारण पीएमचा अर्थ होतो पोस्ट मेरिडियन. पोस्ट म्हणजे काय? नंतर मेरिडियन म्हणजे काय? मध्यान्ह. मध्यान्ह केव्हा असतो? दुपारी 12 वाजता. दुपारी 12 वाजेनंतरचा जो टाईम असेल, तो सर्व पोस्ट मेरिडियनमध्ये जातो. मग तो एकतर दुपार मानला जाईल किंवा ते रात्र पण मानली जाईल किंवा संध्याकाळ पण मानली जाईल. म्हणून पीएम नंतर आपण नाईट वगैरे असं लिहिण्याची अजिबात गरज नसते. बघा, द ऑफिस विल क्लोज ॲट 8 PM. ॲट 8 PM म्हटलेलं आहे. इन द इव्हनिंग म्हणण्याची गरज नाही. 8 PM म्हणजे काय? की रात्रीचे 8 वाजे तिथे धरलेच जातील. कारण दुपारी 12 वाजल्यानंतर कोणते 8 येणार आहे? रात्रीचेच 8 येणार आहे. म्हणून आपल्याला इव्हनिंग, संध्याकाळ वगैरे वापरायची गरज नाही. इट वॉज अन अनएक्सपेक्टेड सरप्राईज दॅट ही केम सो अर्ली. हे एक अनपेक्षित सरप्राईज होतं, की तो इतक्या लवकर आला. अनएक्सपेक्टेड बघा, एकतर गोष्ट अनएक्सपेक्टेड आहे, अनएक्सपेक्टेड आहे म्हणजे काय? ते एक सरप्राईजच आहे. म्हणून तुम्ही एकतर अनएक्सपेक्टेड म्हणा किंवा तुम्ही सरप्राईज म्हणा, परंतु दोन्ही शब्द एकाच वेळेस आपण यूज करू शकत नाही. इट वॉज ॲन अनएक्सपेक्टेड. आता इट वॉज ॲन काढून टाका. इट वॉज अनएक्सपेक्टेड दॅट ही केम सो अर्ली, की हे अनपेक्षित होतं की तो इतक्या लवकर येईल. किंवा इट वॉज ए सरप्राईज दॅट ही केम सो अर्ली, की हे एक सरप्राईज होतं की तो फार लवकर आला. सो अनएक्सपेक्टेड आणि सरप्राईज दोन्ही एकाच वेळेस यूज करायचे नाही. तसं जर वाक्यामध्ये असेल तर वाक्य चुकीचं होईल. आय हॅव सेंट अ लॉट ऑफ मेसेजेस टू माय बॉस बट ही डिडंट रिप्लाय बॅक. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की रिप्लाय सोबत बॅकचा वापर करायचा नाही, रिस्पॉन्ड सोबत बॅकचा वापर करायचा नाही, रिव्हर्ट सोबत बॅकचा वापर करायचा नाही आणि रिटर्न सोबत सुद्धा बॅकचा वापर करायचा नाही. इथे रिप्लाय नंतर हा जो बॅक घेतलेला आहे हा फार चुकीचा आहे. रिडंडन्सी क्रिएट करतो. आणखी काही सेंटेन्सेस आहेत. वी डिड नॉट हिअर यू. आम्ही तुला ऐकू शकलो नाही किंवा आम्ही तुला ऐकलं नाही. वुड यू प्लीज रिपीट अगेन. आता बघा या ठिकाणी रिपीट म्हणजेच काय? रिपीट म्हणजे जी क्रिया आहे ती पुन्हा करण्यास आपण सांगत आहोत. कुठलीही गोष्ट असेल, ती जर पुन्हा करण्यास आपण सांगत असू तर त्यासाठी आपण रिपीट या शब्दाचा वापर करतो. आणि रिपीट नंतर आपण परत अगेन शब्द पुन्हा या अर्थासाठी वापरतोय, तर ते फार गंभीर चूक होत आहे, की रिपीट नंतर अगेन वापरण्याची गरज नसते. वुड यू प्लीज रिपीट? तुम्हाला जर काही समजत नसेल, तर तुम्ही मला कसा प्रश्न विचारू शकता, "वुड यू प्लीज रिपीट सर?" तर तुम्ही पुन्हा ते जे सांगितलेलं आहे ती क्रिया पुन्हा करणार का? आणि अगेन जर आपण वापरलं, तर ते मग फार मोठी चूक होते. म्हणून रिपीट सोबत अगेनचा वापर केला जात नाही. रिडंडन्सी आहे. आफ्टर 3 अवर्स 3 तासानंतर दे केम टू फायनल डिसिजन. की ते फायनल डिसिजन पर्यंत पोहोचले दॅट दे विल नॉट बी एबल टू साइन द एग्रीमेंट, की ते एग्रीमेंट साइन करणार नाही. सेंटन्समध्ये बघा, एखादा जर डिसिजन आहे, एखाद्या व्यक्तीने जो निर्णय घेतलेला असतो, तो फार विचार-विमर्श करून किंवा फार विचारपूर्वक घेतलेला असतो. त्याने सगळे पॉझिटिव्हज आणि निगेटिव्हज कन्सिडर केलेले असतात. सगळे ड्रॉबॅक्स वगैरे कन्सिडर करून तो काय करतो, निर्णयापर्यंत पोहोचतो. निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे ऑलरेडी त्याने फायनल जे काही विचार-विमर्श आहे तो केलेला आहे. त्यामुळे फायनल आणि डिसिजन या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच येत नाही. म्हणून डिसिजनच्या आधी जर फायनल वापरला असेल तर तो चुकीचा होतो, रिडंडन्सी क्रिएट करतो.
पोलीस डिपार्टमेंट चेक्ड हिज पास्ट रेकॉर्ड. रेकॉर्ड्स जे असतात ना, ते नेहमी पास्टचेच असतात. रेकॉर्ड भविष्याचं कधी चेक केलं जात नाही, कारण भविष्यात काय होईल कुणाला काही माहिती नाहीये. त्यामुळे पास्टमध्ये एखाद्या घटनाक्रम जो काही झालेला आहे किंवा जे काही केलेलं आहे, ते रेकॉर्ड म्हणूनच जमा होतं आणि रेकॉर्ड हे पास्टच असतं. म्हणून रेकॉर्डसोबत पास्टचा वापर कधी करत नाही, रिडंडन्सी होते. दे हॅव सेड दॅट द फायनल कन्क्लुजन. जसं डिसिजन हे फायनल असतं ना, निष्कर्षही काय असतो? फायनल असतो, अंतिम असतो आणि म्हणून त्याच्यासोबत कधीही फायनलचा वापर करत नाही. व्हर्डिक्ट म्हणजे काय? निर्णय आणि व्हर्डिक्ट सोबतही कधी फायनलचा वापर करत नाही. रोहन स्टार्टेड न्यू बिगिनिंग. रोहनने नवीन सुरुवात केली. बघा या ठिकाणी बिगिन म्हणजे काय? सुरुवात आणि न्यू म्हणजे काय? नवीन. आपण म्हणतो नवीन सुरुवात केली, पण ॲक्चुअली सुरुवात करणे ही नवीनच असते. म्हणून न्यू बिगिनिंग म्हणण्याची गरज या ठिकाणी नाही. त्यानंतर बघा फायनल व्हर्डिक्ट. व्हर्डिक्टच्या आधी हा फायनल जो वापरलेला आहे. व्हर्डिक्ट म्हणजे काय? निर्णय आणि निर्णय काय असणार आहे? डिसिजन, डिसिजन असला किंवा व्हर्डिक्ट असला त्याच्या आधी फायनल शब्द असेल, कन्क्लुजनच्या आधी फायनल शब्द असेल, तर तो काय असेल? चुकीचा असेल. ऑलराइट तिसरा नियम आपल्याला समजला असेल. चौथा नियम बघा, सब्जेक्ट जर आपला सिंग्युलर असेल आणि वाक्य प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स असेल, तर जो व्ही-वन यूज केला जातो, तो फार मोठा चूक करतो. त्या व्ही-वनला एस किंवा ई-एस लागणं फार गरजेचं असतं आणि यावर आत्तापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये खूप जास्त वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत टेन्सच्या कोणत्या नियमावर सर्वाधिक प्रश्न जर विचारले गेलेले असतील, तर तो एकमेव हाच नियम आहे, की ज्या ठिकाणी प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो आपण त्याला, त्याचं एक वाक्य दिलं जातं. त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर असतो, एकवचनी असतो. परंतु त्यानंतर मात्र ते व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहून आपला सेंटन्स चुकवतात. आपल्या सेंटन्समध्ये एरर तयार करतात. तो एरर चुकीचा असतो. कारण त्या व्ही-वनला एस प्रत्यय किंवा ई-एस प्रत्यय लावणं फार गरजेचं असतं. हेच इथे लिहिलेलं आहे, की वाक्याचा कर्ता सब्जेक्ट जर एकवचनी सिंग्युलर असेल तर किंवा वाक्याचा कर्ता अनकाउंटेबल की ज्याला संख्येत मोजता येत नसेल असा असेल, तर पुढील क्रियापद व्हर्ब जे आहे त्याला एस किंवा ई-एस हा प्रत्यय लावला जातो. कोणत्या टेन्समध्ये वाक्य असलं पाहिजे? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं वाक्य असेल तर. मग बघा सेंटेन्सेस काय आहेत? द नीडल इन कंपास. बघा द नीडल म्हणजे काय? नीडल म्हणजे एक काटा. सुई, नीडल म्हणजे सुई म्हणतो, पण आपल्याला काटा म्हणावा लागेल. इन कंपास. कंपास म्हणजे काय? की जे कंपास आपल्याकडे असतं बघा. कंपास म्हणजे एक अशा प्रकारचं घड्याळ असतं, की ज्यामध्ये होका यंत्र आपण म्हणत असतो, की ज्याच्यामध्ये उत्तर-दक्षिण ध्रुव जो आहे, तो त्या काट्याचा कसा असतो? स्थिर असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग बघा, जो काटा किंवा जी निडल आहे कंपासमधली, होका यंत्रामधील, ती ऑल्वेज पॉइंट्स द नॉर्थ, की ती फक्त कुठे पॉइंट करत असते? नॉर्थला पॉइंट करत असते किंवा नॉर्थ दिशेला ती समोर बघत असते. निडल बघा काटा किती आहे? 1. संख्या किती आहे? 1. मग संख्या जर 1 असेल आणि ऑल्वेजमुळे हा जर आपला प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आहे, तर हा पॉइंट जो व्ही-वन आहे हा चुकीचा आहे. या पॉइंटच्या ऐवजी आपल्याला काय यूज करायला पाहिजे? पॉइंटला एस जोडणं फार आवश्यक आहे. तेव्हा हे वाक्य अगदी बरोबर मानलं जाईल आणि फक्त पॉइंट असेल तर हे वाक्य चुकीचं मानलं जाईल. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे हा नियम तर सगळ्यांना माहिती असणं अति आवश्यक आहे. पुढे बघा दी पॉलिटिकल क्लायमेट ऑफ द कंट्री अफेक्ट द स्टॉक मार्केट. हे जे पॉलिटिकल क्लायमेट आहे कंट्रीचं ते कशावर अफेक्ट करतं, कशावर परिणाम करतं? तर जे स्टॉक मार्केट आहे त्यावर ते परिणाम करतं. मग कशाबद्दल बोललं जात आहे? दी पॉलिटिकल क्लायमेट. आता हे पॉलिटिकल क्लायमेट कसं आहे? हे पॉलिटिकल क्लायमेट आहे अनकाउंटेबल नाउन. क्लायमेट क्लायमेट म्हणजे काय? अनकाउंटेबल नाउन असणार आहे आणि अनकाउंटेबल नाउन जर वाक्यामध्ये असेल आणि वाक्य जर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स असेल, तर वाक्यामध्ये काय यूज केलं पाहिजे? व्ही-वनला एस-ई-एस जोडला पाहिजे. मग हा जो अफेक्ट व्ही-वन आहे हा चुकीचा आहे. या अफेक्टला काय केलं पाहिजे आपण? एस जोडला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची संख्या किती आहे? तर प्राईम मिनिस्टरची संख्या 1 आहे. म्हणजे आपला सब्जेक्ट सिंग्युलर झाला. लूक आफ्टर. लूक आफ्टर म्हणजे काय? काळजी घेणे, काळजी घेतात. तर एक्सटर्नल अफेअर्स टू, की ते एक्सटर्नल अफेअर्स या डिपार्टमेंटची सुद्धा काळजी घेतात. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं मित्रांनो, तर हा लूक जो आहे, हा लूक काय आहे? व्ही-वन हा चुकीचा होईल. जर प्राईम मिनिस्टर 1 आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय यूज करावं लागेल? लुक्स यूज करावं लागेल. पुढे बघा दिस कंपनी प्रॉमिस. कंपनीची संख्या बघा किती आहे? 1. मग कंपनीची संख्या 1 आहे, तर व्ही-वन प्रॉमिस यायला पाहिजे का नाही? तर या ठिकाणी जो प्रॉमिस आहे, त्याला एस लावणं गरजेचं आहे. तेव्हा हे सेंटेन्स बरोबर होईल.
रोहित नो. रोहित बघा, रोहित काय आहे अनकाउंटेबल नाउन किंवा ज्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. प्रॉपर नाउन नंतर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये हा जो V1 वापरलेला आहे हा मुळात काय चुकीचा आहे. नो रोहित किंवा कुठल्याही व्यक्तीनंतर रोहित किंवा कुठल्याही व्यक्तीनंतर नो शब्द यायलाच नको. तो नो जो असेल तो नेहमी काय होईल? नो. ओके? ऑलराइट. पुढे बघा. आवर युनिव्हर्सिटी. आपली जी युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटीची संख्या किती आहे? 1. म्हणून प्रोव्हाईड V1 यायला पाहिजे का नाही? या ठिकाणी काय पाहिजे? प्रोव्हाईड्स पाहिजे. तेव्हा ते आपलं काय होईल मित्रांनो? बरोबर होईल. इट नंतर हा जो टेक V1 घेतलेला आहे हा चुकीचा आहे. हा काय पाहिजे मित्रांनो? टेक्स पाहिजे. म्हणजेच काय V1 प्लस एस किंवा ES पाहिजे. एज्युकेशन. एज्युकेशन काय आहे? एक अनकाउंटेबल नाउन आहे. त्यानंतर हा एनेबल V1 चुकीचा आहे. हा काय पाहिजे? एनेबल्स पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे? V1 प्लस एस पाहिजे. ही युज्युअली ड्रिंक. हा बघा ही आहे आणि हा ही कसा आहे? केवळ एक आहे. केवळ एक असेल तर ड्रिंक V1 चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे मित्रांनो? हा जो ड्रिंक आहे त्याला एस जोडला पाहिजे म्हणजे V1 प्लस एस किंवा ES पाहिजे. इथे एस लागेल. वी फाईट्स. आता वी जो आहे तो बघू शकतो आपण. वी काय आहे? वी एकापेक्षा जास्त झालेत. वी एकापेक्षा. वी म्हणजे आपण, आपण म्हणजे एकापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त म्हणजे ते सिंग्युलर एकवचनी होईल का? नाही. अनकाउंटेबल होईल का? नाही. मग यासोबत हा फाईट्स जो आहे तो चुकीचा आहे. फक्त काय पाहिजे इकडे? फाईट पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. ओके. कळाला सगळ्यांना रूल फार महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघा रूल नंबर 5. रूल नंबर 5 असा आहे मित्रांनो, की जे आपले सगळे कंटिन्युअस टेन्सेस असतात. जसं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आहेत. यामध्ये व्हर्ब नेहमी आयएनजी स्वरूपातच यूज केला जातो. तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं, की ज्या टेन्समध्ये कंटिन्युअस हा शब्द येईल, त्या टेन्समध्ये डेफिनेटली आपला व्हर्ब आयएनजी फॉर्ममध्ये येतो. परंतु असे काही व्हर्ब असतात, की ज्यांना आयएनजी प्रत्यय जोडून कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करता येत नाही. जर त्यांना आपण यूज केलं तर ती वाक्य चुकीची होतात. आणि असे कोणते शब्द आहेत तर ज्यांना आपण स्टेटिव्ह व्हर्ब्स म्हणतो, जे स्टेट दाखवतात, की जे अवस्था दाखवतात, कंडिशन दाखवतात, अशा शब्दांना आपण आयएनजी प्रत्यय जोडून कॉन्टिन्युअस टेन्समध्ये यूज करत नाही. पुन्हा एकदा लक्ष द्या, कॉन्टिन्युअस हा शब्द वारंवार यूज करतोय, की असे टेन्सेस की जे कॉन्टिन्युअस आहेत, त्यांच्यामध्ये या शब्दांना आयएनजी प्रत्यय जोडून यूज करू शकत नाही. केल्यास ते सेंटेन्स चुकतात. आणि काही शब्द असे पण आहेत, की ज्यांना आयएनजी कधी यूज करायचा आणि कधी यूज करायचा नाही, ते पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. पण आत्ता आपल्याकडे तितका वेळ नाहीये. त्यामुळे आत्ता फक्त आपण रूल्स बघतोय. रूल्समध्ये बघा, लव्ह हा एक असा शब्द आहे, की ज्याला आयएनजी प्रत्यय जोडल्यानंतर कंटिन्युअस टेन्समध्ये जर वापरला तर ते वाक्य चुकतं. नो हा एक असा शब्द आहे, की ज्याला आयएनजी प्रत्यय जर तुम्ही जोडला आणि कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केलं तर ते वाक्य चुकतं. लाइक हा एक असा शब्द आहे, की ज्याला आयएनजी प्रत्यय जर तुम्ही जोडला आणि कंटिन्युअस टेन्समध्ये टाकलं तर ते चुकणार. ॲपियर किंवा सीम हे असे शब्द आहेत, की ज्यांना आयएनजी प्रत्यय जर आपण जोडला आणि कंटिन्युअस टेन्समध्ये जर यूज केलं तर ती वाक्य काय होतील? चुकीची होतील. तर अशा प्रकारे कोणकोणते शब्द आहेत तर बघा, नो. नो या शब्दाला आयएनजी प्रत्यय लावून कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करता येणार नाही. अंडरस्टँड या शब्दाला आयएनजी प्रत्यय लावून कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करता येत नाही. बिलीव्ह या शब्दाला आयएनजी प्रत्यय लावून कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करता येत नाही. फॉर एक्झाम्पल मला जर असं म्हणायचं की मी तुम्हाला ओळखत आहे. मी तुम्हाला ओळखत आहे. तर मी असं म्हणणार नाही, आय एम नोइंग यू. इट इज रॉंग. आय एम नोइंग यू हे सेंटेन्स पूर्णतः चुकीचं आहे. मला जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तुम्हाला ओळखत आहे, तरी देखील मला प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचाच वापर करावा लागेल. आय नो यू. आय नो यू. मी तुम्हाला ओळखत आहे किंवा मी तुम्हाला ओळखतो. हा अर्थ असा घेतला जाईल. परंतु आय एम नोइंग यू हे सेंटेन्स फार चुकीचं होईल, फार रॉंग होईल. अंडरस्टँड. आता बघा, मला समजत आहे. मी जर असं म्हणेल, की मला समजत आहे किंवा मी म्हणेल तुम्हाला समजत आहे. तर सेंटन्स जर असं वापरलं, "यू आर अंडरस्टँडिंग" तो सेंटन्स पूर्णतः चुकीचं होईल. ग्रामॅटिकल सेंटन्स इनकरेक्ट आहे. अंडरस्टँड शब्दाला कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करून आपण आयएनजी प्रत्यय लावत नाही. अंडरस्टँड शब्द लक्षात ठेवायचा आहे. सो जर एखादी गोष्ट मला समजत आहे, तर मी फक्त काय म्हणणार? आय अंडरस्टँड. काय म्हणणार? आय अंडरस्टँड. किंवा तुम्हाला समजत आहे, तर मी म्हणणार यू अंडरस्टँड. ओके. सो आय बिलीव्ह इन गॉड. मी देवावर विश्वास करतो. मी देवावर विश्वास ठेवतो आणि मी देवावर विश्वास ठेवत आहे. अर्थ असाच होणार, आय बिलीव्ह इन गॉड. आय एम बिलिव्हिंग इन गॉड. रॉंग सेंटेन्स होईल. बिलीव्ह शब्दाला आयएनजी प्रत्यय लावता येत नाही. ओ म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे असणे. त्यानंतर पजेस सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे असणे. माइंड आयएनजी प्रत्यय लावून कंटिन्युअस टेन्समध्ये घेता येणार नाही. मीन म्हणजे काय? माध्यम असणे किंवा म्हणणे किंवा अर्थ असणे. अपिअर म्हणजे काय? प्रगट होणे, समोर येणे किंवा दिसणे. साउंड म्हणजे काय? काहीतरी ऐकू येणे. सिम म्हणजे काय? काहीतरी दिसणे. ओ म्हणजे काय? ओ तर घेतला आहे. स्मेल म्हणजे काय? आपल्याला एखाद्या गोष्टीची स्मेल येते. ओके. गंध वगैरे, सुगंध वगैरे येतो.
टेस्ट म्हणजे काय चव घेणे. टेस्ट या शब्दाला आय-एन-जी प्रत्यय लावता येत नाही. लाइक, लव्ह या शब्दाला आय-एन-जी लावता येणार नाही. प्रेफर, डिसलाइक आणि बिलॉंग या शब्दांना आय-एन-जी प्रत्यय लावता येत नाही. परंतु तरी देखील शब्दांना आय-एन-जी प्रत्यय लावून आपला सेंटन्स तयार करून आपल्याला विचारलं जातं, की हे सेंटन्स बरोबर आहे का? अशा वेळेस ते सेंटन्स चुकीचं होईल. किंवा या शब्दांना मुळात आय-एन-जी प्रत्यय लावून सेंटन्स तयार करून दिलं जातं आणि विचारलं जातं, की सेंटन्समध्ये कोणत्या ठिकाणी एरर आहे? मग ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. बघा सेंटेन्सेस आय रिमेंबर दॅट आय हॅव बीन नोइंग. हा जो बघा आय हॅव बीन कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्समध्ये नोला आय-एन-जी प्रत्यय लावून आपणच घेऊ शकत नाही. म्हणून पूर्ण सेंटन्स जे आहे तेच चुकणार. वी आर अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग शब्दाला आय-एन-जी प्रत्यय जोडता येत नाही म्हणून हे कॅन्सल चुकीचं सेंटेन्स आहे. बिलिव्हिंग. बिलीव्ह या शब्दाला आय-एन-जी प्रत्यय जोडता येत नाही म्हणून हे सेंटेन्स काय होईल? चुकीचं. ओविंग. ओविंग हे शब्द देखील या ठिकाणी आय-एन-जी प्रत्यय जो आहे तो चुकीचा आहे. इट इज क्लिअरली अपीअरिंग. अपीअर या शब्दाला सुद्धा आय-एन-जी प्रत्यय लावणं कसं आहे? चुकीचं आहे. इथे आपण इट अपिअर्स म्हणू शकतो. इट क्लिअरली अपिअर्स असं म्हणू शकतो. जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आय-एन-जी प्रत्यय लावून दिलेले सेंटेन्स आहे, त्यांना जर आपल्याला बरोबर करायचं असेल, तर त्यांना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधून काढून प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये आणावं लागतं. तेव्हा ते बरोबर होतं. परंतु ते बरोबर विचारलेलं आहे का? की सेंटेन्सला करेक्ट करा नाही. इथे फक्त चूक ओळखा हे विचारलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण चूक ओळखू. इट इज साउंडिंग. इट इज नंतर साउंडला आय-एन-जी प्रत्यय लावणं चुकीचं आहे. व्हॉट आर यू स्मेलिंग? स्मेलला आय-एन-जी प्रत्यय लावला जात नाही. मदर हॅज बीन लव्हिंग. लव्हला आय-एन-जी प्रत्यय लावला जात नाही. आय हॅव बीन प्रेफर. प्रेफरला आय-एन-जी प्रत्यय जोडला जात नाही. पुढचा रूल नंबर आहे रूल नंबर 6. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की जर आपल्या वाक्याची सुरुवात वन ऑफ द ने होत असेल, ईच ऑफ द ने होत असेल, आयदर ऑफ द ने होत असेल किंवा नायदर ऑफ द ने होत असेल, तर त्यानंतर येणारं नाउन हे नेहमी प्लुरल असणार. परंतु व्हर्ब मात्र कसा असणार? सिंग्युलर असणार. बघा, वन ऑफ द, ईच ऑफ द, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द नंतर येणारं नाउन कसं पाहिजे? प्लुरल पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. परंतु नंतर मात्र व्हर्ब जो असणार आहे तो कसा असला पाहिजे? सिंग्युलर व्हर्ब असला पाहिजे, एकवचनी व्हर्ब असला पाहिजे. म्हणजे व्ही1 असेल तर तो व्ही1 एस एस असला पाहिजे. एम किंवा इज, एम एम तर येणार नाही. इज असला पाहिजे किंवा वॉज असला पाहिजे किंवा हॅज असला पाहिजे. बघा सेंटेन्सेस पाहूया. की वन ऑफ द ने आपल्या सेंटेन्सची या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर येणारं जे नाउन आहे ते कसं असलं पाहिजे? प्लुरल. हे नाउन कसं आहे? सिंग्युलर नाउन म्हणून हे चुकीचं. सो या ठिकाणी पेंटरच्या ऐवजी काय पाहिजे मित्रांनो? पेंटर्स पाहिजे. आणि जो हा हॅव व्हर्ब आहे, हा व्हर्ब पण चुकीचा आहे. या व्हर्ब हॅवच्या ऐवजी काय? सिंग्युलर व्हर्ब पाहिजे हॅज. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल? करेक्ट होईल, बरोबर होईल. एच ऑफ द एम्प्लॉयी. एच आता याचा अर्थ काय होतो, की वन ऑफ द बेस्ट पेंटर्स म्हणजे जे बेस्ट पेंटर्स लोक एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जास्त जे पेंटर्स लोक आहेत आणि सगळेचे सगळे जे बेस्ट पेंटर्स आहेत, त्या बेस्ट पेंटर्स पैकी एक पेंटर जो आहे, वन ऑफ द बेस्ट पेंटर्स. वन ऑफ द बेस्ट पेंटर्स म्हणजे काय? बेस्ट पेंटर्स पैकी एक पेंटर हॅज टू चोजन फॉर अपकमिंग कॉम्पिटिशन. त्याला अपकमिंग कॉम्पिटिशनसाठी काय केलं जाणार आहे? चूज केलं जाणार आहे, सिलेक्ट केलं जाणार आहे, निवडलं जाणार आहे. ईच ऑफ द एम्प्लॉयी. आता बघा ईच ऑफ द आहे. ईच ऑफ द नंतर हे नाउन जर तुम्ही पाहताय तर एम्प्लॉयी सिंग्युलर नाउन आहे म्हणून चुकीचं होईल. इकडे काय पाहिजे मित्रांनो? एम्प्लॉईज पाहिजे. इकडे काय पाहिजे? एम्प्लॉईज पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. ऑफ दिस कंपनी आणि हा आर पण चुकीचा आहे. सिंग्युलर व्हर्ब पाहिजे. काय होणार? इज होणार. पुढे बघा आयदर ऑफ द टू स्टुडंट्स. आता बघा आयदर ऑफ द जर या ठिकाणी आहे आणि टू आहे तर बघा स्टुडंट्स जे प्लुरल नाउन आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर येईल. आणि या स्टुडंट्स नंतर जो काही व्हर्ब येणार आहे तो सिंग्युलर पाहिजे. मग बघा द क्लास वर सिंग्युलर आहे का? नाही. वरच्या ऐवजी काय पाहिजे? सिंग्युलर वॉज पाहिजे. म्हणजे या सेंटेन्सची काय मिस्टेक आहे? नायदर ऑफ द टू गर्ल्स. नायदर ऑफ द आहे त्यानंतर बघा गर्ल्स प्लुरल नाउन आहे, अगदी बरोबर आहे. आणि टेक जो आहे हा टेक व्हर्ब या ठिकाणी चुकीचा आहे. हा सिंग्युलर पाहिजे आणि सिंग्युलर करण्यासाठी त्याला आपण काय जोडतो? एस जोडतो. म्हणजे आपला सेंटेन्स बरोबर होईल. तर बघा वन ऑफ द, ईच ऑफ द, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द नंतर येणारं नाउन प्लुरल पाहिजे. इकडे पेंटर्स सिंग्युलर होतं म्हणून चुकीचं. त्याला बरोबर करण्यासाठी पेंटर्स प्लुरल केलं. इकडे एम्प्लॉई सिंग्युलर होतं म्हणून चुकीचं झालं. एम्प्लॉईजला आपण काय एस लावून प्लुरल बनवलं. आयदर ऑफ द टू नंतर स्टुडंट्स या ठिकाणी प्लुरल बरोबर आहे. नायदर ऑफ द टू नंतर गर्ल्स या ठिकाणी प्लुरल बरोबर आहे. प्लुरल अनेकवचनी नाम आलं, की त्यानंतर एखादा व्हर्ब तर येणारच
आणि जो व्हर्ब येणार आहे, तो व्हर्ब कसा असला पाहिजे? सिंग्युलर, एकवचनी. मग इकडे बघा, या ठिकाणी हॅव जो आहे तो प्लुरल आहे म्हणून तो चुकीचा झाला. हॅज सिंग्युलर व्हर्ब आहे म्हणून तो या ठिकाणी बरोबर होईल. इकडे आर प्लुरल व्हर्ब होता म्हणून चुकीचा. इकडे इज जो आहे तो सिंग्युलर व्हर्ब आहे म्हणून बरोबर होईल. त्यानंतर या ठिकाणी वर जो आहे तो प्लुरल व्हर्ब होता म्हणून चुकीचा. वॉज सिंग्युलर व्हर्ब आहे म्हणून बरोबर. इकडे हा प्लुरल व्हर्ब आहे म्हणून चुकीचा. टेक्स्ट सिंग्युलर व्हर्ब आहे म्हणून काय होईल? बरोबर. ओके. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. रूल नंबर 6 या ठिकाणी रिपीट झाले. रूल नंबर 7. आता रूल नंबर 7 थोडासा वेगळा आहे. तिकडे ईच ऑफ द होतं, आयदर ऑफ द होतं, वन ऑफ द होतं, नायदर ऑफ द होतं. इकडे काय आहे? इकडे आहे मोस्ट ऑफ द. इकडे आहे मोस्ट ऑफ द. इकडे आहे सम ऑफ द. मोस्ट ऑफ द असेल, सम ऑफ द असेल, तरी सुद्धा नाउन प्लुरल पाहिजे. तरी सुद्धा नाउन प्लुरल पाहिजे आणि व्हर्ब ही कसा पाहिजे? प्लुरल पाहिजे. मागच्या नियमामध्ये, या नियमामध्ये एकच फरक आहे, की तिकडे व्हर्ब सिंग्युलर होता, इकडे व्हर्ब प्लुरल असणार आहे. तिकडे नाउन प्लुरल होता, इकडे पण नाउन कसा आहे? प्लुरल आहे. हे आपल्या लक्षात येतं. तर बघा, सम ऑफ द असेल, मोस्ट ऑफ द असेल, मेनी ऑफ द असेल, तर नाउन कसं पाहिजे? नाउन पाहिजे प्लुरल, नाउन पाहिजे अनेकवचनी. नाउन कसं पाहिजे? प्लुरल, नाउन कसं पाहिजे? अनेकवचनी. आणि व्हर्ब जो असणार आहे तो तर येणारच आणि व्हर्ब पण कसा असला पाहिजे मित्रांनो? अनेकवचनी असला पाहिजे. व्हर्ब पण कसा असला पाहिजे? अनेकवचनी असला पाहिजे. आणि बघा, अनेकवचनी व्हर्ब आर, वेअर, हॅव आणि वी वन. ओके. मग सेंटेन्सेस बघा. इकडे बघा सम ऑफ द आहे, इकडे बघा मोस्ट ऑफ द आहे, इकडे बघा मेनी ऑफ द आहे. नाउन कसा पाहिजे? प्लुरल पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. इकडे बॉय सिंग्युलर आहे, बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. म्हणजे काय पाहिजे मित्रांनो? बॉईज पाहिजे. इकडे गर्ल्स बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. इकडे कॅन्डिडेट बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. मग काय पाहिजे? कॅन्डिडेट्स पाहिजे. कॅन्डिडेट्स पाहिजे. इकडे बघा आर बरोबर आहे का? तर अगदी बरोबर. इकडे हॅज बरोबर आहे का? नाही. हॅज सिंग्युलर आहे. आपल्याला व्हर्ब कसा पाहिजे? प्लुरल पाहिजे. इकडे हॅव व्हर्ब बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. लक्षात आला असेल आपला रूल क्रमांक 7. रूल क्रमांक 8 हा कलेक्टिव्ह नाउन संबंधित आहे, की असं कलेक्टिव्ह नाउन असं समुदायवाचक किंवा समूहवाचक नाव, की ज्यामध्ये काय असतात? सर्व माणसं किंवा व्यक्ती असतात. जसं की टीममध्ये प्लेयर्स असतात. आपण बघतो क्रिकेटची टीम आहे, फुटबॉलची टीम आहे, कबड्डीची टीम आहे. टीम म्हणजे त्या टीममध्ये काही प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत आणि खेळाडू कोण आहेत? खेळाडू व्यक्ती आहेत. सो व्यक्तींचा जो काही समूह असेल, त्या समूहाबद्दल ही माहिती आहे. जसं की ज्युरी, ज्युरीमध्ये कोण असतात? जजेस लोक असतात. जे न्यायाधीश लोक असतात त्यांचा मिळून जो ग्रुप तयार होतो त्यांना ज्युरी असं म्हटलं जातं. जे प्लेयर्स असतात त्यांची मिळून काय होते? टीम होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल बोर्ड, 9-10 लोकांचा मिळून काय तयार होतं? एक बोर्ड तयार होतो. त्यामध्ये माणसं असतात, लोक असतात, व्यक्ती असतात. त्यानंतर कमिटी आपण पाहिली असेल तर कमिटीमध्ये सुद्धा व्यक्ती असतात. सो कमिटीमध्ये अनेक व्यक्ती असल्या आणि कमिटी काय आहे? एक समुदाय समूहवाचक कलेक्टिव्ह नाउन आहे. सो ज्या ठिकाणी असं कलेक्टिव्ह नाउन की ज्यामध्ये व्यक्तींचा समावेश आहे, अशा कलेक्टिव्ह नाउन बद्दल एक महत्त्वपूर्ण नियम असा आहे, की जेव्हा त्या सर्व व्यक्तींमध्ये किंवा मॅक्सिमम व्यक्तींमध्ये सहमती असेल, एकमत असेल, युनिटी असेल, युनॉनिमिटी असेल किंवा ते युनॉनिमस असतील, सहमत असतील, त्यांच्यामध्ये हार्मनी असेल, त्यांच्यामध्ये एकमत असेल, एकरूपता असेल, सहमती असेल, सगळ्यांचं एकच मत असेल, तर अशा परिस्थितीत त्या कलेक्टिव्ह नाउन सोबत आपण नेहमी सिंग्युलर व्हर्ब यूज करत असतो. जसं की टीममधले खेळाडू आहेत, त्या खेळाडूंमध्ये सर्वांचं एकमत आहे, सर्वांचं सहमत आहे, तर टीम नंतर आपण सिंग्युलर व्हर्ब इज किंवा वॉज किंवा हॅज वापरणार. एखादी कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये जे मेंबर्स आहेत, ते मेंबर जर एखाद्या विषयावर पूर्णतः एकमत किंवा सहमत किंवा युनॉनिमस किंवा युनिटी त्यांची की असेल, तर अशा वेळेस हार्मनी असेल, कॉन्कॉर्ड असेल, अकॉर्ड असेल, तर अशा परिस्थितीत त्या कमिटीनंतर आपण इज किंवा वॉज किंवा हॅज वापरणार म्हणजे तो सिंग्युलर व्हर्ब वापरणार. परंतु आपल्याला असं कळतंय, की जे टीम आहे त्या टीममधले प्लेयर्स जे आहेत त्यांच्यामध्ये एकमत नाहीये. ते डिव्हायडेड आहे. ते अपोज्ड आहे. ते एकमेकांना अपोज करत आहेत. ते डिव्हायडेड आहे. त्यांच्यामध्ये एकमत नाही, त्यांच्यामध्ये सहमत नाहीये, त्यांच्यामध्ये सहमती नाहीये, त्यांच्यामध्ये एग्रीमेंट नाहीये.
त्यांच्यामध्ये भांडणं आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कंटेंट आहे. तर अशा परिस्थितीत आपण काय करणार, की जे टीम आहे त्या टीम नंतर इज किंवा वॉज किंवा हॅज वापरणार नाही. त्या टीम नंतर आपण आर किंवा वर वापरणार. एखादी कमिटी आहे, त्या कमिटीमधील मेंबर्समध्ये असहमती आहे, तर मग आपल्याला ते क्लिअरली वाक्यात दिसतं. वाक्यामध्ये क्लिअरली आपल्याला इंडिकेशन दिलेलं असतं, की या कमिटीमध्ये सहमती आहे की असहमती आहे. मग अशा परिस्थितीत कमिटी असेल, टीम असेल किंवा इतर जे काही आपले बोर्ड असेल किंवा आपण आपण म्हणू शकतो त्याला आपल्या असेंब्ली असेल, काहीही म्हणू शकतो, की अशी कलेक्टिव्ह नाउन्स की ज्यामध्ये सगळे व्यक्ती असतात, लोक असतात, मेल, फिमेल्स दोघी कोणीही असू शकतं. पण व्यक्ती असणं गरजेचं आहे, पर्सन्स असणं गरजेचं आहे. मग बघा टीम आहे, ज्युरी आहे, असेंब्ली आहे, कॅबिनेट आहे, कमिटी आहे, बोर्ड आहे, कंपनी आहे, गव्हर्नमेंट आहे. यामध्ये सर्व कोण असतात? माणसं, व्यक्ती, लोक असतात. ओके. यांच्यामध्ये जर सहमती असेल तर इज, वॉज, हॅज, गिव्हनला एस, इएस सिंग्युलर व्हर्ब जोडा आणि असहमती असेल तर आर, वर आणि हॅव जोडायचा. हा नियम फार महत्वाचा आहे. एम-पी-एस-सीने अनेक वेळेस या नियमावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे फार महत्वाचा आहे. बघा. द कोच कन्फर्म दॅट द टीम वॉज डिवाइडेड इन देअर ओपिनियन. कोचने कन्फर्म केलं की टीम त्यांच्या ओपिनियनमध्ये कशी होती? डिवाइड होती. या ठिकाणी कोचने कन्फर्म केलं की टीम कशी आहे? डिवाइडेड आहे. डिवाइडेड आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एकमत आहे का? नाही. त्यांच्यामध्ये सहमती आहे का? नाही. त्यांच्यामध्ये युनिटी आहे का? नाही. ते डिवाइडेड आहे आणि ते जर डिवाइडेड असतील तर टीम काय आहे? कलेक्टिव्ह नाउन. मग डिवाइडेड असल्यामुळे टीमच्या नंतर आपण काय यूज करायचं आहे? आर यूज करायचा आहे. परंतु इकडे वॉज असल्यामुळे वॉजच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागेल? पास्ट टेन्स असल्यामुळे वर यूज करावं लागेल. आता सेंटेन्स बरोबर होईल. द ज्युरी आर कॉन्सेन्सस इन देअर ओपिनियन अँड गेव्ह क्लिअर व्हर्डिक्ट. हे जे ज्युरी आहे, जो ग्रुप जजेसचा जो ग्रुप आहे, तो त्यांनी जो ओपिनियन दिलेला आहे आणि ओपिनियन नंतर जो काही क्लिअर निर्णय त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये ते कन्सेन्सस आहे. कन्सेन्सस म्हणजे काय? एकमत. हा शब्द तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक आणि सिनॉनिम्स म्हणून सुद्धा विचारला जातो. सो या ठिकाणी जर एकमत असेल तर आर येणार नाही. काय यायला पाहिजे? इज यायला पाहिजे. कळालं असेल, समजलं असेल. दी असेंब्ली. असेंब्ली काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे आणि त्यानंतर युनायटेड म्हटलेलं आहे. सो जर युनायटेड म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी वॉज जो आहे तो कसा आहे? अगदी बरोबर आहे. पुढे बघा. द कमिटी हॅज बीन डिवाइडेड. डिवाइडेड आहे या ठिकाणी कमिटी, तर मग हॅज नको, काय असलं पाहिजे मित्रांनो? प्लुरल व्हर्ब पाहिजे, हॅव. पुढे बघा. द स्टेट गव्हर्नमेंट हॅव युनायटेड. स्टेट गव्हर्नमेंट जर युनायटेड आहे, एकमत आहे, तर हॅव नको यायला. इथे सिंग्युलर व्हर्ब काय पाहिजे? हॅज यायला पाहिजे. आता सेंटेन्स पुढे पण आपल्याला चेक करायचं असतं, की सिंग्युलर व्हर्बला पुढे सिंग्युलर पॉझेसिव्ह एक्झेक्टिव्ह जो आहे, तो सपोर्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल, ज्युरी नंतर जर या ठिकाणी इज वापरलेला आहे, तर देअर त्यांचं ओपिनियन येणार नाही. द ज्युरी नंतर या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? इट्स यूज करावं लागेल. त्यांच्या ओपिनियन. द असेंब्ली वॉज युनाइटेड ऑन. आता युनाइटेड आहे, वॉज आहे, तर देअर नाही. काय पाहिजे? इट्स पाहिजे. त्यांचा रिपोर्ट. कारण त्यांच्यामध्ये एकमत आहे. द कमिटी हॅव डिवाइडेड इन टू ग्रुप्स. इथे तर काही अडचण नाही. स्टेट गव्हर्नमेंट हॅज युनाइटेड टू पे सेंट्रल टॅक्स अँड गुड्स टॅक्स. सो या ठिकाणी सेल्स अँड गुड्स टॅक्स. ओके. सो या ठिकाणी हॅज जो आहे तो अगदी बरोबर आहे. तो हा नियम सगळ्यांना समजला असेल, कळाला असेल. बऱ्याच जणांना हा नियम माहिती असेल. पुढे बघा. जेव्हा आपल्या वाक्यामध्ये इट इज येतो, या इट इज नंतर आपण जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवर जोर देण्यासाठी, त्या सब्जेक्टला फोर्स करण्यासाठी आपण काय करतो? त्यानंतर सब्जेक्टिव्ह केसचं एक प्रोनाउन वापरतो. म्हणजे मला जर म्हणायचं असेल, की तो मी आहे, तर मी म्हणणार इट इज आय. मी म्हणणार तो तू आहे, तर मी म्हणणार इट इज यू. मला जर म्हणायचं तो जो व्यक्ती आहे, तो हा आहे. तर मी म्हणणार इट इज ही. इट इज हिम म्हणणार नाही. इट इज मी म्हणणार नाही. हे चुकीचं होतं. सो इट इज नंतर आपला जो प्रोनाउन येणार आहे, तो सब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन असला पाहिजे. म्हणजे इट इज नंतर आय बरोबर मी चुकीचं. तुम्हाला मुद्दाम सेंटेन्समध्ये मी लिहून दिला जाईल, तो चुकीचा आहे. इट इज वी नंतर बरोबर असेल. इट इज अस म्हटलं तर ते चुकीचं आहे. बघा. इट इज नंतर आय बरोबर मी चुकीचं. इट इज नंतर ही बरोबर हिम चुकीचा. इट इज नंतर शी बरोबर हर चुकीचा. आपल्याला हे वाटतं, की मी बरोबर असेल, हिम बरोबर असेल, हर बरोबर असेल, परंतु हे बरोबर असणार नाही. इट इज आय, तो मी आहे. इट इज यू, तो तू आहे. इट इज ही, तो हा आहे. इट इज शी, तो ती आहे. ओके? हा ती आहे. ओके? बघा. सेंटेन्स थ्रू आपल्याला लक्षात येईल. इट इज मी हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस. तो मी आहे, की जो या लॉससाठी जबाबदार आहे. हिंदीमध्ये असे बरेच डायलॉग, वो मैं हूँ जो इस लॉस के लिए जिम्मेदार हूँ. असं म्हणतात ना ते फोर्स देऊन. तर तो पार्ट आहे हा. सो इट इज मी नाही, इट इज आय. इट इज आय हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस.
आता इट इज नंतर हा जर आय घेतला आपण, तर या हू नंतर हा जो इज आहे, या हूच्या आधी असलेल्या आय नुसार येणार. म्हणजे इज जो आहे तो या ठिकाणी पण चुकीचा होईल. आता एम जो आहे तो या ठिकाणी बरोबर. सो इट इज आय हू एम रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस. तो मी आहे, की जो या लॉससाठी रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे, जिम्मेदार आहे. इट इज आय हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस. आता इकडे बघा, इट इज आय हा अगदी बरोबर पार्ट आहे. परंतु या आय नुसार हू नंतर जो इज आहे तो चुकीचा आहे. तो काय पाहिजे? एम पाहिजे. इट इज आय हू एम रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस. इट इज आय इकडे बरोबर आहे. हू बरोबर आहे. हॅज येणार नाही. कारण आय साठी आपण हॅजचा वापर करत नाही. आय साठी आपण कशाचा वापर करतो? हॅवचा वापर करतो. इट इज यू. यू नंतर आपण या ठिकाणी बघा इज वापरलेला आहे, चुकीचं आहे. यू नंतर आपण इज कधीच वापरत नाही. यू नंतर आपण काय वापरतो? आर वापरतो. आणि अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण नियम आहे, की ज्यावर पूर्वी एस-एस-सी सीजीएलमध्ये खूप प्रश्न विचारले जायचे. पुढे बघा. रूल नंबर 10 ॲज वेल ॲज विथ, अलोंग विथ, टुगेदर विथ किंवा मॅनेज्ड बाय जर असेल आणि यांना 2 सब्जेक्ट्सने घेरलेलं असेल, म्हणजे पहिले सब्जेक्ट 1 असतो, पहिले एक सब्जेक्ट असेल. त्या सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट नंतर विथ लिहिलेलं असेल, अलोंग विथ लिहिलेलं असेल, टुगेदर विथ लिहिलेलं असेल, कंपनी विथ लिहिलेलं असेल, मॅनेज्ड बाय लिहिलेलं असेल, ॲज वेल ॲज लिहिलेलं असेल आणि मग सब्जेक्ट 2 असेल. तर अशा परिस्थितीत आपल्याला व्हर्ब कोणता घ्यायचा इथे कन्फ्युजन होतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, की जो सब्जेक्ट 1 असतो, तोच डिसाईड करतो, की व्हर्ब काय घ्यायचा. जेव्हा सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 च्या मध्ये विथ, टुगेदर विथ, अकंपनी विथ असं लिहिलेलं असेल, ॲज वेल ॲज लिहिलेलं असेल किंवा मॅनेज्ड बाय लिहिलेलं असेल, तर अशा परिस्थितीत पुढे जो व्हर्ब येणार आहे, जो कोणता व्हर्ब असेल तो सब्जेक्ट 1 च्या नुसारच आपल्याला घ्यावा लागतो. सेंटेन्सनुसार आपल्याला कळेल. बघा, इथे राहुल आहे सब्जेक्ट 1, त्यानंतर ॲज वेल ॲजने जोडलेला आहे आणि हिज फ्रेंड्स जो आहे, या ठिकाणी हिज फ्रेंड्स जो आहे तो काय आहे? सब्जेक्ट 2. आपण म्हणणार हिज फ्रेंड्सनुसार या ठिकाणी आर बरोबर आहे. परंतु इथे व्हर्ब जो आहे तो सब्जेक्ट 1 नुसार येणार आणि सब्जेक्ट 1 नुसार जर आपण गेलो तर आर चुकीचा आहे. सब्जेक्ट 1 राहुल आहे. राहुल नंतर आपण काय वापरतो? इज. म्हणून तिकडे पण काय यायला पाहिजे? इज द्यायला पाहिजे. अशा प्रकारचे बरीच प्रश्न तुम्हाला यापूर्वी टी-सी-एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे. पुढे देखील विचारली जातील. दे विथ अमित हॅज अराइव्हड हिअर 5 मिनिट्स अगो. आता बघा, इथे दे काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट, सब्जेक्ट 1. इकडे विथने त्याला काय केलेलं आहे? जोडलेलं आहे आणि इकडे काय आहे? अमित सब्जेक्ट 2 आहे आणि इकडे काय आहे? हॅज. सो दे नंतर आपण हॅज वापरतो का? नाही. दे नंतर आपण हॅव वापरतो, म्हणून या हॅजच्या ऐवजी जेव्हा तुम्ही हॅव लिहिणार तेव्हा आपला सेंटेन्स बरोबर होईल. तर या सेंटेन्समध्ये काय चुकी आहे? हॅजची चुकी आहे. द चीफ मिनिस्टर बघा, सब्जेक्ट 1 आपला काय झाला? द चीफ मिनिस्टर एकच आहे. अलोंग विथ काय आहे? हा जोडणारा भाग आहे आणि इकडे हिज मिनिस्टर्स काय आहे? सब्जेक्ट 2. मिनिस्टर जर तुम्ही पाहिलं तर इकडे कसं आहे? प्लुरल आहे. ओके. आणि आता आपण बघणार की मिनिस्टर्स असल्यामुळे हा आर जो आहे तो बरोबर आहे. परंतु हा आर चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण सब्जेक्ट 1 आहे चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरची संख्या किती? 1. जर चीफ मिनिस्टरची संख्या 1 असेल, तर चीफ मिनिस्टरच्या अनुसार आर जो आहे तो या ठिकाणी चुकतोय. आरच्या ऐवजी सिंग्युलर व्हर्ब घ्यावा लागेल इज, तेव्हा हे सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर बघा, वी मॅनेज्ड बाय. सो या ठिकाणी बघा, वी आहे आपला सब्जेक्ट 1 आणि अवर बॉस जो आहे तो आहे आपला सब्जेक्ट 2. अवर बॉस नुसार आपण हॅज घेतोय, परंतु तो या ठिकाणी चुकीचा आहे. कारण वी नुसार आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा, व्हर्ब घ्यायचा आहे आणि वी नुसार जर आपण व्हर्ब घेतला तर तो हॅव येणार आणि आता आपलं सेंटेन्स या ठिकाणी काय होईल मित्रांनो? बरोबर होईल. ऑल राइट, क्लिअर आहे. सो हा ग्रामरचा अत्यंत सोपा असा भाग आहे मित्रांनो आणि हे सर्वचे सर्व नियम मी तुम्हाला देणार आहे. इव्हन आपल्या YouTube चॅनलवर देखील सर्वचे सर्व नियम येतील. त्याबद्दल तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा. वेळेअभावी मागे आपण हे पूर्ण करू शकलो नव्हतो. परंतु आता आपण सगळेचे सगळे नियम जे आहेत ते आपल्या YouTube चॅनलवर कंडक्ट करतोय. त्यामुळे ग्रामरचा जो पार्ट आहे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं तर क्वेश्चन टॅग परफेक्ट करायचे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच परफेक्ट करायचं, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस परफेक्ट करायचं, इंटरचेंज डिग्रीचा भाग परफेक्ट करायचा. एम-पी-एस-सी एक्झामिनेशनसाठी क्लॉज आहे, मोड आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, ज्यामध्ये हायपोथेटिकल सेंटेन्सेस आहेत. तो पार्ट तुम्ही व्यवस्थित करा. जिरोंडचा पार्ट व्यवस्थित करा एम-पी-एस-सीच्या एक्झामिनेशनसाठी. आणि क्वेश्चन टॅग डायरेक्ट, इनडायरेक्ट, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण ते नियमांमध्ये येत नाही. आणि पुढचा भाग असा महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, की ग्रामर आता सगळ्याच जणांना मॅक्सिमम जमतं. सगळ्यात मोठा मुद्दा आहे व्होकॅबचा. जितकी व्होकॅब्युलरी तुमची स्ट्राँग असेल, जितकी जास्त तुमची व्होकॅब्युलरी व्यवस्थित क्लिअर असेल, जितके शब्द आपल्याला माहिती असतील,
तेवढा स्कोर आपला वाढणार आहे आगामी सर्व एक्झामिनेशन्समध्ये. कारण आता व्होकॅब्युलरीचा जो प्रायोरिटी किंवा वेटेज आहे तो सर्वच परीक्षांमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे तिथे आपल्याला चांगलं लक्ष द्यायचं आहे. पुढे बघा. पुढे आहे की जर दोन सब्जेक्ट्स आयदर ऑर किंवा नायदर नॉर किंवा ऑरने जोडलेली असतील, तर अशा परिस्थितीत जो दुसरा सब्जेक्ट असेल, तो ठरवेल की व्हर्ब काय यायला पाहिजे. बघा, आयदरच्या आधी एक असेल, ऑरच्या नंतर तर एखादा सब्जेक्ट असेल. या नॉर नंतर एखादा सब्जेक्ट असेल, या ऑर नंतर एखादा सब्जेक्ट असेल, या बट ऑल्सो नंतर एखादा सब्जेक्ट असेल, तर तो सब्जेक्ट टू, सब्जेक्ट टू, सब्जेक्ट टू, सब्जेक्ट टू विल डिसाइड व्हॉट वर्ब्स शुड बी टेकन. कुठला वर्ब घेतला पाहिजे. तर या प्रकारच्या रचनेत ऑर, नॉर, बट ऑल्सो नंतर आलेल्या सब्जेक्ट नुसार व्हर्ब क्रियापद घ्यावे. बघा, सेंटेन्स तेवढं लक्षात येईल. आयदर द चीफ मिनिस्टर, द चीफ मिनिस्टर सब्जेक्ट वन, और हिज मिनिस्टर सब्जेक्ट टू. सो मिनिस्टर्स एकापेक्षा सब्जेक्ट टू नुसार घेतलं जाईल. सो मिनिस्टर्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून हॅज येणार नाही. मिनिस्टर्स नुसार आपल्याला हॅव घ्यावं लागेल. नायदर द प्रिन्सिपल, प्रिन्सिपल काय आहे सब्जेक्ट वन, नॉर दी प्रोफेसर्स, नॉर दी प्रोफेसर, द प्रोफेसर सब्जेक्ट टू आहे. प्रोफेसर्स कसे आहेत, प्लुरल आहेत, एकापेक्षा जास्त आहे आणि एकापेक्षा जास्त असेल तर सब्जेक्ट नुसार हॅज घेता येत नाही. काय घेतला गेला पाहिजे, हॅव घेतला गेला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. नॉट ओनली यू, यू आपला पहिला सब्जेक्ट होईल, बट ऑल्सो युअर फादर, फादर आपला दुसरा सब्जेक्ट आहे. दुसऱ्या सब्जेक्ट नुसार फादर साठी इज बरोबर आहे. ही पहिला सब्जेक्ट आहे, ऑर नंतर आय हा दुसरा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट टू नंतर या ठिकाणी एम जो घेतलेला आहे तो अगदी बरोबर आहे. ऑल राईट, क्लिअर. पुढे बघा. बघा, yesterday, yesternight, before, ago, last year, last month, last week, last Sunday किंवा लास्ट इयर, लास्ट डिकेड असं जरी दिलेलं असेल, तर अशा परिस्थितीत जेव्हा ही ॲडव्हर्ब्स आपल्याला सेंटेन्सेसमध्ये दिसतील, तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे सब्जेक्ट नंतर V2 असणं आवश्यक आहे किंवा सब्जेक्ट नंतर डिड नॉट प्लस V1 असणं आवश्यक आहे. असं स्ट्रक्चर जर असेल, तेव्हा ते सेंटेन्स काय मानलं जातं, बरोबर मानलं जातं. ऑल राईट, क्लिअर. की जर एखाद्या वाक्यामध्ये यस्टरडे असेल, यस्टरनाईट असेल, बिफोर असेल, ॲगो असेल किंवा लास्ट डिकेड असेल, लास्ट इयर असेल, लास्ट मंथ असेल, लास्ट मार्च, लास्ट जानेवारी, लास्ट वीक असेल, लास्ट इयर असेल, तर अशा परिस्थितीत आपण तो टेन्स जो आहे तो कोणता घेतो, पास्ट इंडेफिनिट टेन्स. पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट नंतर V2 किंवा सब्जेक्ट नंतर डिड नॉट प्लस V1. सेंटेन्सेस थ्रू बघूया. वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज कम यस्टरडे टू मीट मी. इकडे यस्टरडे टू मीट मी, काल मला भेटण्यासाठी. जर एखादा व्यक्ती काल मला भेटण्यासाठी आला, तर आता वन ऑफ माय फ्रेंड्स, माझ्या फ्रेंड्स पैकी एक फ्रेंड हॅज कम जो पार्ट आहे या ठिकाणी हा चुकीचा आहे. कारण हा जर आपला सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्ट नंतर हॅज कम नको, काय पाहिजे V2 आणि V2 काय होईल, केम. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल, बरोबर. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न, भरपूर सेंटेन्सेस तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षांमध्ये आणि टीसीएसच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. गोंधळ केला जातो, गोंधळ होऊ द्यायचा नाही. आपल्याला करेक्टली कळलं पाहिजे की जो आपला सेंटेन्स आहे तो इंडिकेशन देतोय पास्टचं आणि त्यामध्ये यस्टरडे, यस्टरनाईट, बिफोर, ॲगो किंवा लास्ट डे, लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट संडे, लास्ट मंडे, लास्ट जानेवारी अशा प्रकारचे शब्द यूज केलेले आहेत. म्हणून आपल्याला डिड नॉट प्लस V1 वापरावा लागेल किंवा V2 वापरावा लागेल. Mohit decided to go to Mumbai for job. Therefore, he has left for Mumbai yesterday. आता yesternight असल्यामुळे इकडे जो हॅज लेफ्ट वापरलेला आहे मित्रांनो, हा हॅज लेफ्ट चुकीचा आहे. फक्त काय पाहिजे, लेफ्ट, आणि लेफ्ट काय असेल आपला V2. द मॅनेजमेंट ऑफ द हॉस्पिटल, इकडे हॅज नॉट आहे. इन्फॉर्म्ड अस लास्ट वीक, हा जो लास्ट वीक आहे या लास्ट वीक मुळे हा जो हॅजचा पार्ट आहे मित्रांनो, हा हॅज नॉट या ठिकाणी पूर्णतः चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे, जर नेगेटिव्ह आहे तर डिड नॉट, आणि हा इन्फॉर्म जो आहे हा पण काय पाहिजे, V1 पाहिजे. तो काय होईल, इन्फॉर्म. आवर टीचर स्कोल्ड्स ॲट सोहन 10 मिनिट्स ॲगो. जर या ठिकाणी क्लिअरली 10 मिनिट्स ॲगो म्हटलेलं आहे, तर ही घटना पास्टमध्ये गेली. पास्टमध्ये गेली म्हणून हा जो स्कोल्ड्स V1 प्लस एस आहे, हा कसा आहे, चुकीचा आहे. हा काय पाहिजे, V2, आणि V2 पाहिजे म्हणजे तो काय पाहिजे मित्रांनो, तो पाहिजे स्कॉल्डेड म्हणजे रागावलं. दे हॅव टॉट अँड कम्प्लीट सिलेबस लास्ट संडे. लास्ट संडे म्हणजे मागच्या रविवारी. मागच्या रविवारी म्हणजे घटना घडून गेली, झाली.
घटना घडली म्हणजे टॉट V2 बरोबर आहे. परंतु हॅव हा प्रेझेंटचा या ठिकाणी चुकीचा आहे. दे टॉट अँड कंप्लीटेड द सिलेबस लास्ट संडे. त्यांनी शिकवलं आणि सिलेबस कंप्लीट केला मागच्या रविवारी. ओके. चलो. पुढे बघा रूल नंबर 13 की जेव्हा आपल्या वाक्यामध्ये टुडे असेल, टुमॉरो असेल किंवा येस्टरडे असेल, येस्टरनाईट असेल किंवा टुनाईट असेल, तर अशा परिस्थितीत या शब्दांच्या आधी कधीच ऑन वापरला जात नाही. बऱ्याचदा आपण असं म्हणतो ऑन टुमॉरो, ऑन टुडे, ऑन टुनाईट, ऑन येस्टरडे, ऑन येस्टरनाईट, ऑन नेक्स्ट टुमॉरो. कधीच या शब्दानं ऑन टुडे, ऑन टुमॉरो, ऑन येस्टरडे, ऑन येस्टरनाईट, ऑन नेक्स्ट संडे, ऑन नेक्स्ट थर्सडे वापरलं जात नाही. बघा सेंटेन्स. द लाईव्ह लेक्चर हॅज बीन शेड्यूल्ड ऑन टुडे. टुडे सोबत हा जो ऑन वापरलेला आहे हा चुकीचा आहे. ऑन येणारच नाही, काहीच येणार नाही. फक्त टुडे म्हणा बस आपलं सेंटेन्स बरोबर. द प्रोग्राम विल बिगिन ऑन टुमॉरो ॲट 7:30 AM. तो सकाळी 7:30 वाजता उद्याच्या दिवशी प्रोग्राम जो आहे तो काय होईल? सुरू होईल. सो उद्या सुरू होईल. टुमॉरो अगदी बरोबर आहे, परंतु त्याच्या आधी ऑन जो आहे तो चुकीचा आहे. तो यायला नको. पुढे बघा आय टोल्ड हिम दॅट ही हॅज टू कम ऑन नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडे आहे तर त्याच्या आधी ऑन यायला नको. पुढे बघा ऑन नेक्स्ट थर्सडे. नेक्स्ट थर्सडे आहे तर मग हा ऑन या ठिकाणी पूर्णतः चुकीचा आहे. ओके. पुढे बघा. हा जो शब्द आहे मित्रांनो अटॅक म्हणजे काय? आक्रमण करणे. एंटर म्हणजे काय? प्रवेश करणे. डिस्कस म्हणजे काय? चर्चा करणे. रिझेम्बल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीसारखा हुबेहूब दिसणे. आणि डिस्क्राईब म्हणजे काय? डिस्क्राईब करणे, स्पष्टीकरण देणे. या व्हर्ब्स नंतर कोणताही प्रपोजिशन यूज केला जात नाही. परंतु बऱ्याचदा मुद्दाम अटॅक नंतर ऑन वापरून आपलं वाक्य चुकवलं जातं. एंटर नंतर इन वापरून आपलं सेंटेन्स चुकवलं जातं. डिस्कस नंतर मुद्दाम अबाउट दिलं जातं आणि आपलं सेंटेन्स चुकवलं जातं. रिझेम्बल नंतर टू वापरून आपलं सेंटेन्स चुकवलं जातं. डिस्क्राईब्स नंतर अबाउट वापरून आपलं सेंटेन्स चुकीचं केलं जातं. तो लक्षात ठेवायचं की अटॅक नंतर कधीच ऑन येत नाही. त्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी एंटर नंतर इन वापरून दिला जातो. तो एंटर नंतर इन पण यायला नको. त्यानंतर डिस्कस किंवा डिस्क्राईब सोबत मुद्दाम अबाउटचा वापर करून दिला जातो. तोही या ठिकाणी चुकीचा असणार आहे. रिझेम्बल म्हणजे त्यासारखा हुबेहूब दिसणे यासोबत टू वापरून दिला जातो. तेही चुकीचं होईल. सेंटेन्सेस बघा आपल्याला लक्षात येईल. पाकिस्तान हॅज अटॅक्ड ऑन इंडिया मेनी टाइम्स. सो या ठिकाणी अटॅक्ड नंतर हा जो ऑन आहे हा चुकीचा आहे. अटॅक्ड इंडिया इतकंच बरोबर होईल. नोबडी वॉज अलाउड टू एंटर. एंटर नंतर इन जो आहे तो चुकीचा आहे कारण एंटरचा अर्थच मुळात होतो आत प्रवेश करणे. माय ब्रदर डिस्कस्ड नंतर अबाउट जो आहे तो चुकीचा आहे. डिस्कस नंतर डायरेक्टली सेंटेन्स कंटिन्यू करा हीच. द बेबी रिझेम्बल्स. जो बेबी आहे जे बाळ आहे ते रिझेम्बल हुबेहूब दिसते त्याच्या मम्मीसारखं. त्या ठिकाणी बघा विथ जो आहे तो या ठिकाणी अजिबात यायला नको. हाही फार महत्वाचा नियम होता. पुढे बघा रूल नंबर 15. बऱ्याचदा सेंटेन्समध्ये काय होतं की जो आपल्या वाक्यामध्ये डिड नॉट असतो त्यामध्ये त्या डिड नॉट नंतर V2 वापरून दिला जातो आणि आपलं सेंटेन्स चुकवलं जातं. डज नॉट नंतर बऱ्याचदा आपल्याला V1 ला एस लावून वाक्य चुकवलं जातं. किंवा डज नॉट किंवा डू नॉट नंतर आपण दुसरा व्हर्ब वापरतो. V2, V3 वापरून आपलं वाक्य चुकवलं जातं. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे, की डिड नॉट असेल त्याच्यानंतरही V1च येईल. डू नॉट असेल त्याच्यानंतरही V1च येईल आणि डज नॉट असेल त्याच्यानंतरही V1च यायला पाहिजे. जर त्यांनी डिड नॉट नंतर V2 वापरला तर चुकेल. V3 वापरला तरी चुकेल. V1 ला एस किंवा ES वापरला तरी चुकेल आणि व्हर्ब ING फॉर्ममध्ये वापरला तरी देखील ते काय होईल? चुकीचं होईल. ओके. सेंटेन्सेस बघा. द मॅनेजर सेड टू मी दॅट आय डिड नॉट अटेंडेड. बघा अटेंडेड जो आहे तो V2 आहे. डिड नॉट नंतर V2 जो आहे तो चुकीचा होतो. फक्त काय पाहिजे? V1 पाहिजे. तो काय असणार आहे? अटेंड. आणि आता आपलं बरोबर होईल. द टीम डू नॉट ॲग्रीड विथ देअर कोच. ती जी टीम आहे ते डू नॉट ॲग्रीड काय आहे? V2. डू नॉट नंतर V2 येत नाही. V1 येतो आणि V1 काय असेल मित्रांनो? तर V1 असेल आपला ॲग्री. शी इज द गर्ल हू डज नॉट. डज नॉट नंतर या ठिकाणी बघा V1 ला एस जोडलेला आहे. आपल्याला असं वाटतं इकडे ES आहे म्हणून इकडे पण एस जोडला पाहिजे. चुकीचं आहे. इकडे फक्त V1 यायला पाहिजे. कम कम काय असेल? V1 आणि आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा मित्रांनो रूल नंबर 16. यूज ऑफ हू ह्युमन बीइंगसाठी. नेहमी लक्षात ठेवायचं की जे ह्युमन बीइंग असतात ना त्यांच्यासाठी हूचा वापर केला जातो. त्यांच्यासाठी कधी विचचा वापर केला जात नाही आणि काही परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत दॅटचा वापर केला जातो. ते पण आपण पाहणार आहोत. तो बघा. राहुल इज द क्रिकेटर. राहुल कोण आहे? एक क्रिकेटर आहे. आणि या क्रिकेटरसाठी यांनी पुढे हा विच वापरलेला आहे. हा विच कुणासाठी वापरला जातो? वस्तूंसाठी वापरला जातो. निर्जीवांसाठी वापरला जातो. परंतु क्रिकेटर, क्रिकेट खेळणारा खेळाडू जो आहे
तो ह्युमन बीइंग असल्यामुळे त्याच्यासोबत विच नाही, काय वापरला पाहिजे? हू. आता आपलं सेंटन्स बरोबर होईल. अशा पद्धतीने चुकीचे सेंटन्स तुम्हाला दिले जातात. तर तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे, की ह्युमन बीइंगसाठी आपण हूचा वापर करतो, विचचा करत नाही. काही परिस्थितीत आपल्याला दॅटचा वापर करावा लागतो. ही इज वन ऑफ द सिंगर्स. आता बघा या ठिकाणी विच वापरलेला आहे सिंगर्ससाठी. सो हा विच जो आहे हा या ठिकाणी काय होईल? चुकीचा होईल. इकडे आपण हूचाही वापर करू शकतो आणि दॅटचाही वापर करू शकतो. वी मेट राहुल, रोहित. तर बघा रोहितसाठी यांनी विचचा वापर केलेला आहे, की जो चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे? हू पाहिजे. तेव्हा आपलं सेंटन्स काय होईल? बरोबर. आता पुढे बघा, की काही परिस्थितीमध्ये ह्युमन बीइंग सोबत आपण कशाचा वापर करतो? दॅटचा. जेव्हा आपला दिलेला जो नाऊन असेल, तो नाऊन जर सुपरलेटिव्ह डिग्रीसह वापरलेला असेल, तर आपण दॅटचा वापर करतो, हूचा नाही. किंवा जो नाऊन आहे किंवा जो व्यक्ती आहे, जो ह्युमन बीइंग आहे, ज्यासाठी आपण आधी हूचा वापर करत होतो, त्या व्यक्तीबद्दल जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काही बोललेलं आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल जर सेम, द, ओन्ली या शब्दांचा वापर केलेला असेल, तर मग त्या परिस्थितीत आपण काय करतो? हूच्या ऐवजी दॅटचा वापर करतो. सेंटन्स थ्रू तुमच्या लक्षात येईल. की महेंद्र इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समन. आता फक्त बॅट्समॅन नसून तो बॅट्समॅन कसा आहे मित्रांनो? द बेस्ट आहे. आणि म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर या ह्युमन बीइंगसाठी केलेला आहे. जेव्हा ह्युमन बीइंगसाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जाईल, तेव्हा हूचा वापर होत नाही. तेव्हा दॅटचा वापर होतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या प्रोनाउन या चॅप्टरमध्ये पण शिकवलेलं आहे. आवर फॅमिली डॉक्टर इज द वन हू ऑलवेज. आता या ठिकाणी आपण फॅमिली डॉक्टर बद्दल बोलतोय, की जो ह्युमन बीइंग आहे आणि ह्युमन बीइंगसह या ठिकाणी हू वापरलेला आहे. अगदी बरोबर आहे. परंतु त्या ह्युमन बीइंग बद्दल पुढे द वन म्हटलेला आहे आणि हा द वन जो आहे याला स्टार करून ठेवा. या स्टारमुळे हा जो हू आहे, हा हू बदलून काय व्हायला पाहिजे? दॅट बदलतोय आणि आता आपलं सेंटेन्स बरोबर आहे. हू घेतलं तर सेंटेन्स चुकतंय. महात्मा गांधी. महात्मा गांधी. सो महात्मा गांधी वॉज दी ओनली हू फॉट. आता बघा दी ओनली म्हटलेलं आहे या ठिकाणी. दी ओनली जर म्हटलेलं आहे, तर हू या ठिकाणी यायला नको. या ठिकाणी काय यायला पाहिजे मित्रांनो? दॅट यायला पाहिजे. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. रूल नंबर 18. हू इज नॉट फॉर ॲनिमल्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. की जो हू आहे तो व्यक्तींसाठी वापरला जातो आणि हू जर व्यक्तींसाठी वापरला जाईल, तर तो वस्तू किंवा प्राण्यांसाठी तर अजिबात वापरला जाणार नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा असे सेंटेन्सेस येतात, की ज्यामध्ये वस्तू किंवा प्राण्यांसाठी हूचा वापर करून दिला जातो. तेव्हा ते काय होईल? चुकीचं होईल. बघा, ही सेड दॅट ही सॉ ए टायगर. तो म्हटला, की त्याने एक टायगर पाहिला. टायगर काय आहे? एक ॲनिमल आहे आणि ॲनिमल सोबत हूचा वापर होत नाही. यासोबत आपण कशाचा वापर केला पाहिजे? दॅटचा. दिस इज द सेम डॉग. आता इथे द सेम डॉग आहे म्हणून हूचा वापर होणार नाही. कारण डॉगसाठी आपण कधीच हूचा वापर करत नाही. कशाचा वापर पाहिजे? दॅटचा. आय बॉट द पेन. पेन काय आहे? निर्जीव आहे. निर्जीवांसोबत हूचा वापर होत नाही. म्हणून या ठिकाणी आपण कशाचा वापर करणार? दॅट किंवा विचचा वापर करणार. ओके, विच पण वापरू शकतो. पुढे बघा, जेव्हा वाक्यांमध्ये इच अदर दिलेलं असेल, तेव्हा 2 व्यक्ती पाहिजेत आणि जेव्हा वन अनदर दिलं असेल, तेव्हा अनेक व्यक्ती पाहिजे. म्हणून 2 व्यक्तींसाठी आपण एकमेकांना इच अदरचा वापर करतो. 2 पेक्षा जास्त व्यक्ती असेल तर आपण वन अनदरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, 2 व्यक्तींनी एकमेकांना शेक हँड केलं, तर आपण म्हणू शकतो, 2 पर्सन्स किंवा 2 फ्रेंड्स हॅव शेकन हँड ईच अदर. हॅव शेकन ईच अदर. सो या ठिकाणी काय होईल? शेकन हँड ईच अदर म्हणजे 2 व्यक्ती होते आणि जास्त व्यक्ती जर असतील, तर मग त्यांच्यासाठी काय होईल? वन अनदर यूज होईल. बघा, आणि त्यांनी दिलेलं पण असतं क्लिअरली, द टू फ्रेंड्स वर. 2 फ्रेंड्स असल्यामुळे वर बरोबर आहे. क्वारलिंग भांडण करत होते वन अनदर. आता 2 मित्र आहे आणि ते भांडण करत होती. तर ते एकमेकांशी भांडण करत असतील आणि 2 क्लिअरली दिलेलं आहे. तर मग 2 साठी आपण वन अनदरचा वापर करत नाही. कशाचा वापर करतो? ईच अदरचा वापर करतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा, द 4 सिस्टर्स हॅव हेल्प्ड ईच अदर. क्लिअरली कळतंय की 4 सिस्टर्स आहे. तर 4 साठी आपण ईच अदरचा वापर करत नाही. कशाचा वापर करतो? वन अदरचा, अनदरचा वापर करत असतो. ओके. चलो, पुढे बघा. पुढचा नियम आहे रूल नंबर 20. रॉंग यूज ऑफ दॅट. बऱ्याचदा काय होतं, की सेंटेन्सला जोडण्यासाठी ऑलरेडी एक WH शब्द आलेला असतो. सेंटेन्सेसला जोडण्यासाठी WH शब्दांचा वापर केला जातो. ही काही नवीन गोष्ट नाहीये. WH शब्दांचा वापर फक्त प्रश्न विचारण्यासाठी होतो असं नाहीये. WH शब्द जी असतात ती वाक्यांना जोडण्यासाठी पण येतात आणि जेव्हा हे WH ची शब्द वाक्यांना जोडतात,
तेव्हा त्यांच्यामध्ये हा रिकामा दॅट नको, बिनकामाचा दॅट त्या ठिकाणी यायला नको आणि तो वापरतात आणि सेंटेन्स चुकवतात. कसं बघा, मयूर आस्क्ड हिज सिस्टर दॅट वेअर शी वॉज गोइंग. आता या ठिकाणी बघा, मयूर आस्क्ड हिज सिस्टर हा पहिला भाग आहे सेंटेन्सचा. वेअर शी वॉज गोइंग हा सेंटेन्सचा दुसरा भाग आहे. जोडण्याचं काम केलेलं आहे वेअरने आणि जोडण्याचं काम जर वेअरने केलेलं आहे, तर हा अननेसेसरी दॅट या ठिकाणी चुकीचा आहे आणि हा दॅट चुकीचा असल्यामुळे सेंटेन्स चुकवतोय. म्हणून तिथे एरर काय आहे? दॅट. पुढे बघा टीचरने क्वेश्चन विचारला द स्टुडंट्सला व्हॉट दे डिड द प्रिव्हियस डे, की त्यांनी प्रिव्हियस डे कालच्या दिवशी काय केलं. मग बघा या ठिकाणी व्हॉटने जर जोडण्याचं काम केलेलं आहे, तर दॅट पुन्हा पुन्हा इथे येणार नाही. हा दॅट चुकीचा आहे. अभिषेक आस्क्ड हिज फादर दॅट व्हॉटने जर सेंटेन्स जोडलेला आहे, तर हा दॅट जो आहे ह्या ठिकाणी कसा आहे मित्रांनो? चुकीचा आहे, अननेसेसरी आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा रूल नंबर 21 की इफ नंतर जर सब्जेक्ट घेतला तर ते कल्पना होते. कल्पना होते म्हणजे दॅट इज द इमॅजिनेशन. ते एक इमॅजिनेशन क्रिएट होतंय. ते एक कल्पना आहे, एक इमॅजिनेशन आहे. इफ आला म्हणजे इमॅजिनेशन व्हायला सुरुवात होते. ओके. सो इफ नंतर जर सब्जेक्ट असेल आणि त्या सब्जेक्ट नंतर जर आपल्याला एम किंवा इज किंवा वॉज वापरायचं असेल, तर हे संपूर्णतः चुकीचं असतं. कारण जर इफ असेल, इफ नंतर जर सब्जेक्ट असेल, तर त्यानंतर एम नाही, एमच्या ऐवजी तुम्हाला वर घ्यावा लागेल. वॉज पण नाही, वॉजच्या ऐवजी वर घ्यावा लागेल. इज पण नाही, इजच्या ऐवजी तुम्हाला वरच घ्यावा लागेल. वॉज पण घेता येणार नाही, वरच घ्यावा लागेल. तर बघा, ना एम घेता येईल, ना इज घेता येईल, ना आर घेता येईल, ना वॉज घेता येईल. आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागतं मित्रांनो? वर घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? वर. तेव्हा ती प्रॉपर काय होते? कल्पना होते आणि कुठली 100% इमॅजिनेशन होते. अशी गोष्ट की जी शक्य नाही, फक्त तिची कल्पना केली गेलेली आहे. इफ आय वॉज ए बर्ड, जर मी पक्षी असतो तर. परंतु मी पक्षी असतो तर, म्हणजे माझ्या हातात होतं का हे गोष्ट? नाही. मनुष्य बनणं माझ्या हातात होतं का? पक्षी बनणं माझ्या हातात होतं का? नाही. तो जर मी पक्षी असतो, ही प्युअर इमॅजिनेशन आहे आणि जे प्युअर इमॅजिनेशन आहे त्यानंतर इफ आय नंतर वॉज नाही. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर मी उडालो असतो. इफ आय वॉज अ किंग आय वुड टेक ऑल डिसिजन्स. जर मी राजा असतो तर मी सर्व निर्णय घेतले असते. परंतु मी राजा नाही, ही कल्पना केलेली आहे आणि कल्पना केलेली आहे त्यामध्ये वॉजची काहीच गरज नाही. कल्पना करण्यासाठी आपल्याला असाच व्हर्ब यूज करावा लागेल की ज्याचा काही संबंध येत नाही आपल्या प्रॉपर सेंटेन्सेससाठी. इफ आय वॉज एट यू आय वुड नॉट हेल्प हर. जर मी तुझ्या जागेवर असतो, तर मी त्याला मदत केली नसती. आय वॉज पहिला मुद्दा की हा वॉज जो आहे, हा वॉज या ठिकाणी चुकीचा आहे. वर पाहिजे आणि ॲट पण येणार नाही. इफ आय वर यू म्हणजे मी जर तू असतो, की मी जर तुझ्या जागेवर असतो तर. तेव्हा हे बरोबर होईल. आय वुड नॉट हेल्प हर. माय फादर वॉज ए बिलियनियर. जर माझे वडील मिलेनियर असते. वॉज तर मुळीच येणार नाही. इकडे काय पाहिजे मित्रांनो? वर यायला पाहिजे. ओके. जर माझे फादर मिलेनियर असते तर आय वुड नॉट वर्क, मी काम केलं नसतं. इफ आय वॉज ॲट हिम, जर मी त्याच्या जागेवर असतो, वॉज नाही, काय यायला पाहिजे? वर यायला पाहिजे आणि ॲट पण येणार नाही. इफ आय वर हिम, जर मी तो असतो की जर त्याच्या जागेवर असतो, आय वुड नॉट एक्सेप्ट हर ऑफर. मी तिची ऑफर एक्सेप्ट केली नसती, स्वीकारली नसती. रूल नंबर 22 आहे बोथ. बघा, जेव्हा 2 शब्दांना बोथने जोडलं जातं, तेव्हा बोथ तर येतोच, परंतु बोथ सोबत कोण यायला पाहिजे? अँड पण यायला पाहिजे. विदाऊट अँड बोथ येणार नाही. म्हणून बोथ सोबत नेहमी अँड येतच असतो. परंतु ते अँडच्या ऐवजी ॲज वेल ॲज देऊन आपलं वाक्य चुकवतात. बघा सेंटेन्सेसमध्ये, की राहुल इज बोथ बरोबर आहे. अवर एम्प्लॉईज आर बोथ बोथ बरोबर आहे. बोथ स्टुडंट्स डिड नॉट अटेंड. डॉक्टर सेड बोथ टीथ आर नॉट इन्फेक्टेड. बघा पहिले 2 सेंटेन्स बघा. इथे आहे बोथ. बोथ म्हणजे दोन्ही. राहुल दोन्ही पण आहे. राहुल दोन्ही आहे. एम्प्लॉईज जे आहेत ते पण दोन्ही आहेत. बॅट्समन आहे राहुल आणि विकेट कीपर पण आहे. एक विकेट कीपर पण आहे. परंतु बोथ सोबत हा जो ॲज वेल ॲज वापरलेला आहे, हा चुकीचा आहे. बोथ सोबत आपण कशाचा वापर करतो? अँडचा वापर करतो. तेव्हा सेंटेन्स बरोबर. ते मुद्दाम ॲज वेल ॲज देतील तुम्हाला वाक्यामध्ये आणि एरर विचारतील. आवर एम्प्लॉईज आर बोथ ऑनेस्ट अँड इंडस्ट्रियस. सो ऑनेस्ट नंतर हा जो अँड वापरलेला आहे, हा अगदी बरोबर आहे. सेंटेन्स बरोबर आहे. आणि बोथची जी सेंटेन्सेस असतात मित्रांनो, ती निगेटिव्ह कधीच होत नाही. सेंटेन्सची सुरुवात बोथने होत असेल किंवा सेंटेन्समध्ये जर बोथ असेल,
तर सेंटेन्स जर निगेटिव्ह झालं म्हणजे ते सेंटेन्स चुकलं. बोथ स्टुडंट्स डिड नॉट आला म्हणजे सेंटेन्स चुकलं. डॉक्टर सेड बोथ टीथ आर नॉट इन्फेक्टेड. सो आर नॉट येणार नाही. म्हणजे ही सेंटेन्सेस मुळात चुकीची आहे. यांना आपण नायदर नॉरने बोलत असतो. यांना आपण नायदर नॉरचा वापर करून निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करत असतो. बोथचं सेंटेन्स कधीच निगेटिव्ह असणार नाही. बोथचा जो क्लॉज असेल तो पण निगेटिव्ह असणार नाही. पुढे निगेटिव्हिटी येऊ शकते. रूल नंबर 23 बघा. अनलेस जर असेल मित्रांनो, तर अनलेस सोबत डिड नॉट आहे, डू नॉट आहे, डज नॉट आहे, नॉट आहे, नेव्हर आहे. ही सर्व कशी शब्द आहेत? निगेटिव्ह. अनलेस हा शब्द मुळातच काय आहे? निगेटिव्ह. बघा हा अन जो आहे, हा अन या ठिकाणी काय आहे? निगेटिव्ह आहे. तर अनलेस हा शब्द मुळात निगेटिव्ह असेल, तर त्यासोबत डिड नॉट, त्यासोबत डू नॉट वापरलं असेल, डज नॉट वापरलं असेल, नॉट वापरलं असेल, नेव्हर वापरलं असेल, तर ती शब्द चुकीची आहे आणि तो वाक्यात एरर निर्माण होतो. अनलेस हा ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे डू नॉट हा या ठिकाणी पूर्णतः निगेटिव्ह आहे आणि म्हणून हा पार्ट चुकीचा आहे. अनलेसमध्ये अन हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे हा डज आणि नॉट जो आहे तो चुकीचा होईल. अनलेसमध्ये हा अन ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे हा डिड नॉट भाग काय होईल? चुकीचा होईल. त्यानंतर पुढे बघा रूल नंबर 24 व्हॅलिड सिक्वेन्स. जे प्रोनाउन असतात ना, त्या प्रोनाउनचा एक प्रॉपर सिक्वेन्स असतो. याला सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणतो, जो एम-पी-एस-सीचा भाग असतो. एम-पी-एस-सी सिलेबसमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर दिलं जातं. तर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये बराच पार्ट आहे, जो ऑलरेडी मी तुमचा ऑनलाईन कोर्समध्ये कव्हर करणार आहे. जे तुमचं इंग्लिश एम-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सी नावाचं जे फोल्डर तुमच्या कोर्समध्ये मी ॲड करून दिलेलं आहे सर्वांच्या, त्यामध्ये तुमचे सर्व लेक्चर्स आता त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचे लेक्चर तुम्ही पाहत असणार. तर बघा मित्रांनो, आपला जो सिक्वेन्स असतो बघा, हा आय काय आहे मित्रांनो, हा आय असतो आपला प्रोनाउन. त्यानंतर हा जो यू आहे, हा पण काय असतो? एक प्रोनाउन. त्यानंतर आपला ही एक प्रोनाउन आहे, शी पण एक प्रोनाउन आहे आणि इट पण एक प्रोनाउन आहे. त्यापैकी आय हा फर्स्ट पर्सन असल्यामुळे त्याला आपण 1 चा नंबर देतो. यू हा सेकंड पर्सन असल्यामुळे त्याला आपण सेकंड नंबर देतो आणि ही, शी, इट हे थर्ड पर्सन असल्यामुळे आपण यांना 3 नंबर देतो. आणि वाक्यात जर यांचा उपयोग करायचा असेल, तर यांचा उपयोग कसा केला जातो? आधी ही किंवा शी किंवा इट घेतला जातो आणि त्यानंतर आय किंवा यू घेतला जातो. परंतु आपण आधी आय घेतला, मग ही, शी, इट पैकी एक घेतला तर ते चुकीचं होईल. आधी आय आणि यू घेतलं तर ते काय होईल? चुकीचं होईल. म्हणून आधी जर आपल्याकडे 2 सब्जेक्ट्स असतील, त्यापैकी एक थर्ड पर्सन असेल आणि एक फर्स्ट पर्सन असेल, तर आधी आपण कोणता घेतो? थर्ड पर्सन आणि त्यानंतर मग आपण काय घेतो? फर्स्ट पर्सन. तर या ठिकाणी बघा, आपला जो व्हॅलिड सिक्वेन्स जो असणार आहे, हा व्हॅलिड सिक्वेन्स कोणता असणार आहे? 31 चा असणार आहे. 31 म्हणजे काय मित्रांनो? 31 म्हणजे ही किंवा शी किंवा इट किंवा कोणत्याही व्यक्तीचे नाव. तो कसा असला पाहिजे? एक व्यक्ती. एक व्यक्तीचे नाव किंवा एक व्यक्ती इतके आपण घेऊ शकतो. बघा, शी अँड आय हा सिक्वेन्स बरोबर, ही अँड आय हा सिक्वेन्स बरोबर, व्यक्तीचे नाव अँड आय हा सिक्वेन्स बरोबर, माय वाईफ अँड आय हा सिक्वेन्स बरोबर, यू अँड आय हा सिक्वेन्स या ठिकाणी काय होईल? बरोबर होईल. आणि यू अँड आय म्हणजे काय? 2 1. 2 1 मध्ये 1 काय असतो? आय असतो आणि 2 काय असणार आहे? यू असणार आहे. ओके. ऑलरेडी प्रोनाउन चॅप्टरमध्ये भरपूर डिस्कशन आपण याचं केलेलं आहे. मग बघा, आय अँड शी आर गोइंग टू परचेस सम बुक्स. सो आय अँड शी हा सिक्वेन्स या ठिकाणी चुकीचा आहे. आधी शी घ्या आणि मग अँड लिहा आणि मग आय घ्या. आता हा सिक्वेन्स बरोबर होईल. शी अँड आय हा सिक्वेन्स बरोबर आहे. परंतु 2 व्यक्ती असल्यामुळे एम चुकीचा होईल. तो काय पाहिजे? प्लुरल पाहिजे आर. आय अँड ही हा सिक्वेन्स या ठिकाणी चुकीचा आहे. सिक्वेन्स काय पाहिजे मित्रांनो? ही अँड आय हा सिक्वेन्स पाहिजे. त्यानंतर हा वर बरोबर आहे. ही अँड आय हा सिक्वेन्स बरोबर आहे, परंतु वॉज सिंग्युलर चुकीचा आहे. प्लुरल व्हर्ब लागेल कारण 2 व्यक्ती आहेत म्हणून. माय वाईफ बरोबर आहे, अँड बरोबर आहे, परंतु मी चुकीचं आहे. मीच्या ऐवजी काय पाहिजे? आय पाहिजे आणि हॅज पण चुकीचं आहे कारण 2 व्यक्ती आहे त्यामुळे हॅव जो आहे तो बरोबर होईल. आय अँड माय फादर अगदी बरोबर आहे आणि या ठिकाणी आय अँड माय फादर जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. कारण आधी काय पाहिजे? माय फादर पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण अँड लिहिणार आणि मग आपण आय हा प्रोनाउन घेणार तेव्हा तो 3 चा होईल. हॅव बरोबर आहे. अशा पद्धतीने हा रूल नंबर 24 आहे. त्यानंतर बघा रूल नंबर 25 आजचा आपला लास्ट रूल, की ज्यावेळेस कोणत्या वेळेस आपण 1 2 किंवा 1 3 1 म्हणजे काय? आय. 1 म्हणजे काय? आय आणि 2 म्हणजे काय? यू. हा सिक्वेन्स आपण केव्हा फॉलो करणार? हा सिक्वेन्स आपण केव्हा फॉलो करणार? हा सिक्वेन्स आपण केव्हा फॉलो करतो मित्रांनो? जेव्हा आपल्याने काही चुकी झालेली असते तेव्हा.
जेव्हा आपल्याने काही चुकी झालेली असते तेव्हा आपण हा सिक्वेन्स वापरतो. बघा, आय एंड यू समजा मी आणि तू दोघांनी मिळून काहीतरी चूक केली आणि ती चूक कबूल करतोय, तेव्हा मी स्वतःला आधी घेणार, की हां, ती चूक मी केली आणि मग नंतर यू घेणार, की आय एंड यू हॅव मेड धिस मिस्टेक्स. या चुका आपण केलेल्या आहेत. आय एंड यू हॅव मेड धिस क्राईम. हा क्राईम आपण केलेला आहे. मग एखादी चूक झाली असेल, पाप झालं असेल, काहीतरी विसरलं गेलं असेल किंवा काहीतरी चुकीचं घडलं असेल, तर त्यावेळेस आपण सरळ-सरळ असेंडिंग ऑर्डरवाला सिक्वेन्स घेत असतो. म्हणून बघा इथे 1-2 चा सिक्वेन्स, 1-3 चा सिक्वेन्स, 1-3 चा सिक्वेन्स, 1-3 चा सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल, इट इस ट्रू दॅट ही एंड आय हॅव कमिटेड क्राईम. हे खरं आहे, की तो आणि मी आम्ही दोघांनी क्राईम केलेला आहे. तो क्राईम जर दोघांनी केलेला आहे, कमिटेड क्राईम आहे. कमिटेड क्राईम कशी निगेटिव्ह थिंग आहे. ओके. चूक आहे, पाप आहे. चूक आहे किंवा पाप आहे किंवा गुन्हा आहे किंवा अपराध आहे. त्यावेळेस आपण ही अँड आय हा सिक्वेन्स घेत नाही. स्वतःला आपण पहिला स्वतः जबाबदारी घेतो आणि आय अँड ही करून आपण आपलं सेंटन्स बरोबर बनवणार. आणि पुढे बघा शी अँड आय हॅव फॉरगॉटन. फॉरगॉटन म्हणजे काय? एक निगेटिव्ह गोष्ट झाली. तुम्ही विसरले. विसरले म्हणजे तिला आधी नका घेऊ तुम्ही. आधी तुम्ही घ्या. आय अँड शी. ओके. रोहित अँड आय हॅव मेड दिस मिस्टेक. मिस्टेक्स केलेल्या आहेत. मायनस निगेटिव्ह गोष्ट झालेली. पण रोहित अँड आय नाही. आय अँड रोहित. आय अँड रोहित. असं आपलं सेंटेन्स होईल किंवा आपले सेंटेन्सेस बरोबर होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 25 रूल्स आज पूर्ण कव्हर केलेले आहेत. पुढचेही रूल्स लवकरच येतील. बिलकुल निश्चिंत राहा. सर्व रूल्स तुम्हाला व्यवस्थित करता येतील. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, की तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. हे तर फार महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त व्होकॅबकडे सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. तर आणि तरच आपला रिझल्ट येईल. फक्त ग्रामर आणि 125 रूल्स केलेत, तर आपल्याला ग्रामरचे क्वेश्चन सोडवता येतील, एरर डिटेक्शनचे क्वेश्चन सोडवता येतील किंवा फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन सोडवता येतील किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे. परंतु व्होकॅब्युलरीसाठी व्होकॅब्युलरी करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर योग्य वाटत असेल, शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल, तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला कोर्स तुम्ही एस के एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. फक्त ₹699 एक वर्षभरासाठी संपूर्ण सरळ सेवेची बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. त्यामध्ये तुम्हाला सर्व इंग्रजी विषयाचे पूर्ण लेक्चर्स मिळतील. आणखी लाईव्ह लेक्चर्स पण त्यामध्ये कंडक्ट होत आहेत, ते पण तुम्हाला मिळतील आणि सर्व पॅटर्ननुसार TCS, IBPS, MPSC पॅटर्ननुसार सगळं त्या ठिकाणी कव्हर होत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. तर आत्ताच आपलं एस के एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि या कोर्सला प्रवेश घ्या. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.